कापाकापी करणारा डॉक्टर आहे. मला सुंदर कापता येतं आणि सुंदर जोडता येतं. सुंदर कापणे आणि सुंदर जोडणे ची ह्या जगातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे आहे. अशा ह्या उंच डिग्रीचा मी डॉक्टर आहे. मला भाषण करता येत नाही, मला कापाकापी करता येते. आणि मला आज बोलवलं बारगळ सरांनी. सय्यद सर आले, ओपडीतून बसले. ओपडीत कोणी पण आलं ना, मला वाटतं की ह्यांना कापायचं आहे, दुसरं डोक्यामध्ये काही येतच नाही. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे माझ्याकडे बघा एकही माणूस बिना कापण्यासाठी येतच नाही हो. पण काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज 12 लोकांना कापतो आणि जोडतो दररोज. आणि माझ्याकडे सध्या 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. असा एकही भारत देशामध्ये प्लास्टिक सर्जनना एवढं काम मी करतो. आणि हे काम सुरू असताना सय्यद सरांनी मला सांगितलं की तुम्हाला इथे यायचं. तर मला याला प्रचंड आवडतं. मी आता बारगळ सरांनी सांगत होतो की सर की मला हे सेंटर पोलीस मंडळी प्रचंड आवडतात. त्याचं कारण सांगतो मला. आता मी म्हातारा माणूस आहे, आता मी 57 वर्षाचा आहे. तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला हे मी पॉईंट सांगत होतो की या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त जर माझ्यावर कोणी प्रेम केलं असेल तर ते पोलिसांनी केलं. आणि मी जर कोणावर सगळ्यात जास्त प्रेम केलं असेल ते पोलीस वर्दीवर केलं. त्याचं कारण सांगतो. मी ना सर जळालेले पेशंट हा एक विभाग सांभाळतो माझ्याकडे. आणि खूप साऱ्या इंजुरीज काय पण लागलं, कुणी लोक मारामारी करणार, चाकूनी मारणार, कशाने मारणार, हात तोडणार, पाय तोडणार, नस तोडणार. आणि हे जोडणारा एकच प्राणी म्हणजे विठ्ठल लहाने. एकच डॉक्टर हे सगळं जोडणारा माणूस. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या भानगडी माझ्याकडे टपकलेल्या असतात दररोज. दररोज म्हणजे दररोज. कोणीतरी हात तोडतं. हात तोडल्यानंतर आवाज गेला. हात तोडल्यानंतर एक प्रसंग असा आहे की हात तोडला, त्यांनी पिशवीत टाकून माझ्याकडे घेऊन आला. रात्रभर जोडत बसलो. आणि जोडून सकाळी हात जोडून झाल्यानंतर मला एक फोन आला, लहाने साहेब तुमच्याकडे मी हात तोडलेला पेशंट आला होता. मला आला होता, जोडला, खुशीनं सांगितलं. तेवढून मला जोरात बोलला तो माणूस, मी काय हात जोडण्यासाठी तोडला होता का म्हणे. अरे यार म्हणलं तुम्हाला कळतं का, तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने बोलता. यार मी सर्जन आहे, माझं काम जोडणे आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये सगळीकडे जर मला कोणी मदत केली तर तुम्ही लोकांनी केली. त्यामुळे तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तुमच्याविषयी मला खूप मोठी मनामध्ये एक वेगळी भावना आहे. एक इमोशनली तुम्हाला अटॅच झालो आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठलाही पोलीस कर्मचारी कशासाठी येऊ त्याला मी प्रायोरिटी देतो. फर्स्टला तो कशासाठी येऊ, म्हणजे ते माझ्या कामासाठी येऊ, त्यांच्या कामासाठी येऊ, साधं स्टेटमेंट घेण्यासाठी येऊ, त्यांना मी 1 मिनिट का वेटिंग करायला लावत नाही. कारण ही मंडळी तुम्हाला काय सांगा सर, मध्ये कोरोनामध्ये कुठल्या कारणाने गाड्या बिड्या अडवत असतील ना, कुठलाही कर्मचाऱ्याकडे असं बघितलं, अरे लहाने सर आहेत त्यांना जाऊ द्या. बिचारांना मी काय माहीत नाही, पण दे लव मी यार. म्हणजे मला तुम्हाला खरं सांगतो की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही लोक प्रेम करता ना, मी खूप असा ओतपोत मी चिमटा घेऊन बघतो. मी आपला लहाने माणूस, मी गरीब माणूस. म्हणजे खरं सांगतो मी आपला गरीबाचा लेकरू. म्हणजे माझ्याकडे असं मोठेपणा काहीच नाही. मला सय्यद सरांनी विचारलं गाडी पाठवू का, म्हणलं मला कशाला गाडी पाहिजे, येतो आपलं, मला असलं काय लागत नाही, काही म्हणजे काहीच लागत नाही. मी आपला येतो, वेळेवर येतो, वेळेवर जातो. आता मी तुम्हाला हे सगळी मांडणी का केली हे पण सांगणार आहे आणि आज काय बोलणार आहे हे पण सांगणार आहे. इथं साधारणपणे माझं 3रं-4थं भाषण असेल. या ठिकाणी मी बऱ्याच वेळा आलो आहे आणि मला आवडतं ते येण्यासाठी. मी आता प्रिन्सिपल सरांना सांगत होतो की मी साधारणपणे 150 इन्व्हिटेशन मला कार्यक्रमासाठी येतात महिन्यात. 150. फक्त 10 ठिकाणी जाऊ शकतो, सगळीकडे जाऊ शकत नाही. पण सय्यद सरांना विचारा, ते आल्यानंतर ना माझ्या ओपडीमध्ये 50 लोक होते रूममध्ये. त्याच्यात ते येऊन बसले होते. त्यांच्याकडे मी 5-10 मिनटं पाहिलंच नाही. म्हणून ड्रेस दिसला हो पोलिसाचा, म्हणून पाहिलं. हे बसलं. अरे म्हणलं सर तुम्ही कसं काय आले. सर म्हणजे असा कार्यक्रम आहे 17 तारखेला 5:30 वाजता. त्यांना मी काहीतरी एक शब्द इकडे न म्हणता मी येतो. आणि तुम्हाला सांगू का, मी दररोज पहाटे 4:45ला कामाला लागतो आणि संध्याकाळी 6:30ला मी पहिला श्वास घेतो. दररोज गेली 27 वर्ष झालं दररोज मी 14.5 तास काम करतो, एकदाही श्वास न घेता. तुम्ही म्हणाल डॉक्टर आहात तुम्ही असं कसं बोलताय. तुमच्यापैकी कोणाला पण 14.5 तास काम न श्वास घेता कसं करायचं आहे हे जर पाहायचं असेल ना, माझ्यासोबत यायचं. एक दिवस पहाटेचे 5:45 ते संध्याकाळचे 6:30 मी कापाकापी करतो. मी नका करू, पण मी उभा राहिलो की उभा राहा, मी बसलो की बसा, मी पळालो की पळा. म्हणजे मी जेवण करताना तुम्ही जेवण करा. मी जे करतो ते एक दिवसभर करा. तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं विठ्ठलाने म्हणू नका. असं मी काम करतो गेले 27 इयर्स. आणि सर परवा दिवशी आले ते म्हणले मला 17ला यायचं आहे. माझ्याकडे 42 दिवस वेटिंग आहे. 42 दिवस माझ्याकडे वेटिंग आहे. 42 डेज. ओके, मी आज कोणी आला तर मी 42 दिवस सर्जरी करू शकत नाही, इतका मी पॅक आहे. आणि ह्यांनी 3 दिवसात सांगितलं की मला तुम्हाला इथे यायचं. ते काय म्हणाले 5:30ला या. मी त्यांना काहीच म्हणालो नाही. सर मी 5-10 मिनटं इकडे इतकाच बोललो. पण तुम्हाला माहिती आहे का की आज 4:45 ऐवजी मी 4:45ला सर्जरी सुरू केल्यात. आज मी सकाळच्या 12 सर्जरी संपवल्यात. मी 150 पेशंट बघितलेत, 50 लोक ॲडमिट केलेत आणि एवढं करून इथे आलो आणि पुन्हा पुढचं काम मी करणार आहे.
त्याचं कारण आहे की हे तुमच्यावरचं प्रेम, बाकी काहीच नाही. आणि मी प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये गेलो. किती ग्रेट माणूस मला खरं सांगतो. म्हणजे यांना भेटल्यानंतर आज झालं की आम्ही दोघं एकमेकाला 40 वर्षापासून ओळखतो. त्यांचं जे कसं असतं माहिती आहे का, छोटे छोटे गेस्ट सर असतात. ते कॉफी दिली होती, टेबलवरती कॉफी ठेवली होती, ते कॉफी ते माझ्या हातात देत होते. ओके, फार विषय छोटा असतो ना, पण ते मला इतका भावून जातो ना, खूप छान भावून जातो. सर तुम्हाला खरं सांगतो, इतकं भावलं ना, आय एम सो हॅपी. आता मी तुम्हाला ना इथून पुढची काही मिनटे, 6 वाजून 20 मिनटं झालेत, मी 40 मिनटापेक्षा आधीच कुठेच बोलत नाही. तर पुढचे एक 30 मिनटे तुम्हाला मी काय कामाची गोष्ट सांगणार आहे. ओके, कामाची गोष्ट सांगणार आहे. मी पुन्हा म्हणालो की मला भाषण करता येत नाही, पण कामाच्या गोष्टी मला पक्का सांगता येतात, कारण मी काम करणारा प्राणी आहे. मी आता एक शब्द सांगणार आहे तुम्हाला सांगतो ना की बऱ्याच वेळा मला सरांनी सांगितलं तुम्ही इथं 526 लोक आहेत, मला माहीत आहेत, त्यातले अनुकंपा भरतीवर किती आहेत हे पण मला माहिती आहेत. म्हणजे ही सगळीच मंडळी मला तुमच्याविषयीची माहिती सरांनी दिलेली आहे, मलाही माहिती आहे. तुम्हाला फक्त मला ना काही गोष्टी कामाच्या सांगायच्या. ओके, विषय कुठलाही असो, फक्त कामाच्या गोष्टी मी काय सांगणार आहे. आपण आहे ना, आपण एक भारत देशाचे नागरिक आहोत. ओके, आपण ह्या देशाचे नागरिक आहोत आणि आपला ह्या देशाच्या उन्नतीमध्ये कसा हातभार लागला पाहिजे, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, एवढे 2-3 कामाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याला एक स्वरूप आहे. बघा, आता तुम्ही काही लोकांची ट्रेनिंग नाही झाली, तुमची न ट्रेनिंग होता भरती झाली, त्याच्याविषयी मला माहिती आहे. पण पोलीसमध्ये यायचं म्हणजे प्रचंड ट्रेनिंग. रन करा, एवढी हे करा, एवढ्या मिनटात रन झालं पाहिजे, त्याशिवाय तुमची ट्रेनिंग नाही, फिजिकल फिटनेस पाहिजे वगैरे वगैरे. आणि तो असला पाहिजे, मान्य मला, मी पण ठेवतो सर. मी दररोज रन करतो, दररोज रन करतो. म्हणून तर लहान आहे ना, नाहीतर मी मोठा झालो असतो. मी तुम्हाला सांगत होतो की हे आपण एक रेकॉर्ड बनवतो की नाही, रेकॉर्ड एवढ्या रनिंगचं आम्ही रेकॉर्ड केलं, एवढ्या व्यायामाचं रेकॉर्ड केलं, एवढे पुशअपचं रेकॉर्ड केलं. रेकॉर्ड हा शब्द प्रचंड गाजला, महत्त्वाचा झाला. आपल्या देशाने एवढे मेडल आणले, आपल्या देशाने एवढं रेकॉर्ड केलं. रेकॉर्ड. तर रेकॉर्ड म्हणजे काय हे तुम्हाला मी फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी एक शब्द सांगणार आहे. ह्या शब्दाचा अर्थ काय, रेकॉर्ड, RECORD. एवढं स्पेलिंग येण्यासाठी सगळे आहेत ना, रेकॉर्डचं स्पेलिंग येणारे सगळेजण आहेत ना. तसं नाही रे, मी मराठी मीडियमचा स्टुडंट आहे. तुम्हाला काय सांगू, आता जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. पुढचं शिक्षण सगळं जरी खूप उंच शिकलो असलं ना, इंग्लिश मीडियममध्ये जरी शिकलो असेल, तर पण मराठीचा विद्यार्थी आहे मी, त्यामुळे मला खूप सारे शब्द येत नाहीत, पण हा शब्द मला येतो. रेकॉर्ड, RECORD, याचं मी मिनिंग सांगणार आहे. तुम्ही सगळेजण एक रेकॉर्ड बनवायचं आहे आणि ते रेकॉर्ड कुठपर्यंत मेंटेन ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या काही मिनिटामध्ये. ह्या शब्दाचा मिनिंग असा आहे सर, आर म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला माहिती आहे का, रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ना, आपण काय विचार करतो माहिती आहे, कोणीतरी सांगितलं तर आपण काम करतो, त्याला ड्युटी म्हणायचं. आणि स्वतःहून काम करतो त्याला रेस्पॉन्सिबिलिटी म्हणायचं. मी आजकाल लोकांचं बघतोय, सकाळी जर 9 वाजता ड्युटी असेल, 9 ते 5 ही ड्युटी आहे. ड्युटी कशाला म्हणतात, तर 9 फार लवकर वाजतात आणि 5 वाजतच नाहीत, त्याला ड्युटी म्हणायचं. ओके, 5 वाजतच नाही सर, त्याला ड्युटी म्हणायचं. आणि रेस्पॉन्सिबिलिटी कसं माहिती आहे का, 9 वाजत नाहीत आणि 5 कधी वाजतात हे कळत नाही, त्याला रेस्पॉन्सिबिलिटी म्हणायचं. यातला फरक आहे. किती लोकांना कळला मला माहीत नाही, पण यातला फरक आहे. म्हणजे ड्युटी तुम्ही एन्जॉय केली ना, त्याला रेस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. हे आपलं काम आपण करायला पाहिजे. आमच्याकडे जरा म्हातारे लोक झाले, म्हणजे माझ्या वयाचे झाले, डॉक्टर सगळे म्हणतात रात्री का उठायचं, किती दिवस हेच काम करावं. पोलिसांचं पण काय रात्री बेरात्री फोन येतात, काय राव आपल्याच नशिबाला आलं. म्हणजे साधारणपणे हे सगळ्यांची असे थिंकिंग असते. पण तुम्हाला सांगू का, मी झोपताना माझ्याकडे 150 लोक काम करतात, मी 3 युनिट चालवतो, मला देवाने काहीच कमी केलं नाही आहे. पण तुम्हाला सांगू का, मी आज स्वतः मी झोपताना दररोज मला सांगून झोपतो, विठ्ठल लहाने तुम्ही डॉक्टर आहात, असं मी मला बोलतो. रात्री बेरात्री इमर्जन्सी येऊ शकते, कोणाचा हात तोडू शकतो, कोणाची नस तोडू शकते, कोणाचा पाय तोडू शकतो, कोणालाही पळू शकतं, काय घडू शकतं आणि तुम्हाला रात्री उठावं लागू शकतं. हे लक्षात ठेवा. मला दररोज अर्धा म्हातारा झालो मी आता आणि झोपतो. त्याचे 2 फायदे होतात. एक, रात्री बेरात्री इमर्जन्सी आली, उठावं लागलं तर मनाची तयारी होती, याला माइंडसेट असं म्हणतात. मनाची तयारी होती, वाईट वाटत नाही. पण कधी उठाव नाही लागलं तर मस्त झोपायचं, एन्जॉय वाटायला लागतो. सिंपल विषय आहे हा, पण ह्याला माइंडसेट तयार करायचा म्हणजे वाईट वाटत नाही. बघा, काम तर करावंच लागणार आहे का नाही, उठाव तर लागणारच आहे, बॉसचा फोन आला जावं तर लागणारच आहे, इमर्जन्सी काम तर. पण आपला जर आपण माइंडसेट तयार केला तर त्याला रेस्पॉन्सिबिलिटी आपण जर घेतली, किंवा ही आपल्याला करायची गरज आहे, आपण करायला पाहिजे ना, आपणच करायला पाहिजे, ती माणसं मोठी होतात, ती माणसं त्यांचं लाईफ एन्जॉय करतात. आणि जे लोक जबाबदारी घेतात ना, त्यांना आजार होत नाहीत. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो,
जे लोक जबाबदारी घेऊन काम करतात त्यांना आजार होत नाहीत. मी तुम्हाला लिहून देतो, डॉक्टरांना त्यांना लिहून देतो. ओके, जबाबदारी घेऊन काम करायचे. मी टीचर आहे ना, शिकवणं हे माझं काम आहे. मी पोलीस आहे ना, माझी ड्युटी ही माझी रेस्पॉन्सिबिलिटी आहे असं म्हणलं ना सोपं होऊन जातं. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. मला स्वित्झर्लंड, मी खूप प्रदेशात फिरतो, दरवर्षी साधारणपणे 6 वेळा मी प्रदेशात जातो. दुभांगलेले ओठ आणि टाळू जसा उल्लेख केला, त्याचं काम 195 देशामध्ये स्माइल ट्रेन ही संघटना आहे, ते काम त्याची मदत करते हे सर्जरी करण्यासाठी. आणि 195 देशामध्ये 95 कंट्रीमध्ये हे काम चालतं. आणि त्या 95 कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त काम लातूरमध्ये होतं. ओके, 95 देशातलं सगळ्यात जास्त काम लातूरमध्ये होतं. ते आपल्या हॉस्पिटलमध्ये होतं. त्यामुळे ते सगळीकडे मला जावं लागतं. ते आता काही दिवस मी शिकायला गेलो, आता मी लोकांना शिकवायला जातो. तुम्हाला सांगतो की स्वित्झर्लंड हे जरा माझ्या बायकोच्या माझ्या लेकाच्या आवडीचं गाव आहे, म्हणजे देश आहे. एक दिवशी मी स्वित्झर्लंडमध्ये होतो आणि सर तुम्हाला सांगतो की आम्ही निघालो, तर माझा मुलगा मन झाला, प्रसाद नाव आहे त्याचं, मोठा आहे लेकरू, 28 वर्षाचं लेकरू आहे माझा. म्हणजे मी म्हणालो मी म्हातारा माणूस आहे. तर तो म्हणाला, पप्पा तिथं ना खूप छान लेक आहे, तिथं छान लेक आहे, आपल्याला प्लेन विमानाचं हे इतक्या तो आपलं डिपार्चर आहे, 3 तासाचा वेळ आहे, आपण त्या लेकला जाऊन पुन्हा आपण ट्रेन पकडून पुढे जाऊ. म्हणजे ठीक आहे. साधारणपणे जेव्हा मी टूरवरती जातो तर मी लेकाचं ऐकतो आणि बायकोचं ऐकतो, बाकी मी माझं काहीच डोकं लावत नाही. तर तसं मी निघालो. बघा किती छोटा विषय तुम्हाला सांगतो. निघालो, तिथं गेलो आम्ही, तर लेक खूप सुंदर लेक होता आणि लेकच्या भोवती असे गवत सगळीकडे असे झाडं होती. त्याच्यामध्ये काय झालं, एक लेडी आली, बघा एक स्त्री आली, त्या स्त्रीच्या हातामध्ये डॉग होता, कुत्रं होतं छोटं. तिनं ते सोडलं. माझ्या लेकाला कुत्रे फार आवडतात. मला म्हटलं, पप्पा ते कुत्रं बघा किती छान आहे, माझा मुलगा म्हणाला. तर आम्ही चालत होतो, त्यानं ते अट्रॅक्शन आमचं वेगळं केलं. मी त्या डॉगकडे बघत झालो. खरंच सुंदर कुत्रा होता. तो कुत्रा असा मध्ये गेला आणि त्यानं सी केली, कुत्र्याने सी केली. ओके, कुठे गावतात आज जाऊ. त्याच्यानंतर त्याने सी केली खरी, बघा सर, पण आम्ही त्या कुत्र्याकडे बघत होतो, कारण माझ्या लेकाला एवढं अट्रॅक्शन तो इमेजिनच करू शकत नाही. तर मग ते तिथे गेला आणि त्याला सगळ्या कुत्र्यात जाती माहीत आहे, त्याला काय काय माहीत आहे. तो डॉक्टर आहे, तो पण क्लासेस सर्जन होतो आता, पण त्याला कुत्र्याचा जास्त अभ्यास आहे. तर तो मला म्हणला, बघा पप्पा त्याला हे पाय असा, त्याचे हे नखं असे, कानं तसे, मला सांगत होता. मग त्याच्याकडे बघत होतो. बघा याच्या पुढे काय घडलं. ती लेडी, जी लेडी त्या डॉगला घेऊन आली होती, ती लेडी तिथं गेली जिथं त्या कुत्र्याने सी केली होती. तिथे गेली, हातातली पर्स काढली आणि त्या पर्समध्ये एक कॅरीबॅग होती. ती कॅरीबॅग काढली, त्या कॅरीबॅगमध्ये उलटी हाताला घातली, तिने सी अशी घेतली त्या कॅरीबॅगमध्ये, ती बंद केली, हातात घेऊन ज्या ठिकाणी सी टाकायची कंटेनर कुंडी होती तिथं नेऊन तिने टाकली. मी तिच्याकडे बघतच राहिलो. मी का बघत राहिलो माहिती आहे, आपण भारतीय म्हणून किती लोक असं करतो यार, खरं सांगा ना, मला प्रामाणिकपणे सांगा. कुत्र्याचं फार लांब राहिलं, लेकराचं काय करतो आपण, नाही खरं यार, ह्याला रेस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात, ह्याला बांधिलकी असं म्हणतात. त्या लेडीला माहीत आहे ह्या देशाची मी नागरिक आहे आणि इथं स्वच्छता राहिली पाहिजे, ही माझी पण जबाबदारी आहे. हे ज्याला कळतं तो माणूस असा करतो, बाकीचे करत नाहीत. आपल्याला ते करायचं आहे आणि त्याला रेस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे की मी पोलीस आहे, ही माझी जबाबदारी आहे, मी ते केलं पाहिजे आणि इथं वाईट काहीच नाही घडलं पाहिजे. ह्याला रेस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात. आणि ते का नाही करायची, मला ना खूप आश्चर्य वाटायला लागतं की आपणच छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी आता म्हणत होतो ना की खूप मोठी घटना छोट्या गोष्टीपासून सुरू होत असते. मी जर सरांचं उदाहरण दिलं, कॉफी हातात दिली, म्हणजे किती लहान गोष्ट आहे पण दॅट गिव्ज अ ग्रेट गेस्चर. तर हे गेस्चर, हे काम एका माणसाने जर नाही केलं ना, दुसरा कोणतरी बाजूचा बघतो. मला सांगा, आता आम्ही तिथं होतो, त्या बाईनं जर ती सी उचलली, आमची कोणाची डेअरिंग आहे का सर चॉकलेटचं कव्हर ते टाकायची, नाही ना, इम्पॉसिबल आहे ते. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अशी जबाबदारी घ्या की आपण एक चांगलं काम करा, म्हणजे कोणीतरी दुसरा म्हणे, अरे यार याने चांगलं काम केलंय, याने एक चांगली पंक्ती लावली आहे, चांगल्या विचाराची, चांगल्या आचाराची पंक्ती लावली आहे, अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही चांगल्या आचाराची, चांगल्या विचाराची एक दुसरी पंक्ती लावू, कारण आपण पण चांगला माणूस आहे. अशा पंक्तीवर पंक्त्या लागल्या जातील ना, अंधार दूर होईल आणि प्रत्येक गोष्ट उजळून निघेल की नाही. त्यामुळे चांगला विचार, चांगला आचार अंमलात आणण्यासाठी कोणीतरी सुरू केली पाहिजे, आपण का नाही. आणि तुम्ही सुरू करायची, ही माझी विनंती आहे. त्याला रेस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. ह्या रेकॉर्डमधल्या पहिल्या अक्षराचा अर्थ आहे हा, रेस्पॉन्सिबिलिटी, राईट. दुसरा आहे ई, बरं आहे ना, RE, स्पेलिंग बरोबर आहे ना, सांगा मला. जरा मराठी मीडियमचा मुलगा आहे, मला जास्त स्पेलिंग येत नाही. RE म्हणजे इलिजिबल होणे, इलिजिबल. पहिला शब्द काय सांगितला मी, रेकॉर्ड करचा पहिला कळला, रेस्पॉन्सिबिलिटी. R फॉर म्हणा, शिकायला आलात की नाही, मी पण टीचर आहे, तुम्हाला माहित नाही, फक्त डॉक्टरने शिकवतो एवढाच फरक आहे. R फॉर व्हेरी गुड, रेस्पॉन्सिबिलिटी. ओके, ही आपली बांधील आहे, ही आपण याला बांधील आहोत, रेस्पॉन्सिबिलिटी. नंबर 2 इज इलिजिबल, इलिजिबिलिटी म्हणतात त्याला. आपण नाही कशाला इलिजिबल, आता तुमच्याकडे तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर हे मी सांगायची गरजच नाही. इलिजिबल
इलिजिबल होणे हे सगळ्यांना माहीत आहे. हां, कुठल्याही परीक्षेला इलिजिबल होण्यासाठी हे लागतं, दॅट इज इलिजिबल. आता आपल्या प्रोफेशनमध्ये इलिजिबल कसं व्हायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला सांगू का, बोलण्याची एक भाषा असते. पोलीस म्हणलं की रफ बोलायचं, हां युनिव्हर्सल नियम आहे. ओके. हां, डॉक्टर म्हणलं की सिरियस बोलायचं, युनिव्हर्सल रूल आहे. अरे यार असं काय लिहिलं आहे कुठं? हां, शिक्षक बोलल्यानंतर काय बोलायचं होतं नाही सांगत, लांब लांब जात नाही. पण 2 विषय, कारण तुम्ही दोघं आपण दोघं दुसऱ्याच लोकांविषयी आपल्याला बोलायचं नाही. म्हणजे मला मोठा प्रश्न पडला, पण तुम्हाला सांगतो मी एक छोटा विषय सांगतो. तुम्ही कधीतरी येऊन माझ्या ओपडीत बसा. मी ना प्रत्येक माणसाला हसवत असतो, प्रत्येक माणसाला. हां, काय माहिती आहे का, त्याचं कारण सांगतो. मी त्यांच्यासाठी हसवत नाही, मी एन्जॉय करत असतो, माझ्यासाठी करतो हे काम, माझ्यासाठी करतो. मला तुम्हाला एक पॉईंट सांगायचा आहे. कधीतरी मी खाली आलो म्हणजे आणि राऊंड घेतो आहे आणि माझी किरकिर झाली एखाद्या पेशंटबरोबर, नातेवाईकाबरोबर काहीतरी बोललो. तिथून पुढे 2-3 तास माझं डोकं मलाच काम देत नाही. मी घरात गेलो की बायकोला काहीतरी किरकिर करणार, लेकराला काहीतरी म्हणणार, घरामध्ये काहीतरी माझं मन व्यवस्थित लागत नाही, कोणाचा शब्दाला छोटा शब्द पण मोठा लागायला लागतो. मग मी विचार केला, माझ्याकडे 14 गोल्ड मेडल आहेत, इतका अभ्यास करणारा मी डॉक्टर आहे. मी म्हटलं 14 गोल्ड मेडल घेऊन जर मी किरकिर करत असेल तर मग त्या गोल्ड मेडलचा काही फायदा नाही आहे. नाही करायला पाहिजे ना, आय सिम्पल आय दिस, नाही करायला पाहिजे आपण किरकिर, आपलं चुकायला लागलं बॉस. असं म्हणल्यानंतर मी ठरवलं की किरकिर करायचं नाही तर काय करायचं. हां, तर बघा प्रत्येक गोष्ट चांगली बोलायची, काय फरक पडत नाही. काय होते भानगड काय तुम्हाला सांगतो. हां, समजा तुम्ही एखाद्याने सिग्नल तोडलं, तुम्हाला प्रचंड राग येतो. हां, बघा तुमचं कामच काय आहे की लोकांना शिस्त लावणे. आणि तुम्हाला शपथ सांगू, शिस्त कुणाच आवडत नाही, शिस्त कुणालाच आवडत नाही. म्हणजे शिस्त लावणारा माणूसच लोकांना आवडत नाही. देवालाच माहीत असं का घडतंय ते. म्हणजे तुम्ही कुणाला, आपल्या लेकरालाही चांगलं सांगा, त्यालाही चांगलं बरं वाटत नाही हो तुम्हाला काय सांगून काय नाही. आता पण माझे गुरु सांगायचे, विठ्ठल कितीही वेळा चांगली गोष्ट सांगत राहायचं. का माहिती आहे का, हां, लेकराला सांगायची, त्यानं नाही ऐकलं की पुन्हा सांगायची, त्यानं जास्त किरकिर केली की पुन्हा सांगायची, त्यानं आणखी किरकिर केली जास्त सांगायची. पण चांगल्या गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात, वाईट गोष्ट सांगायची गरज नसते. हा जो शब्द आहे ना, हरिश्चंद्र सूर्यवंशी गुरुजी 106 वर्ष राहिले, त्यांना मी प्रचंड मानतो. ते माणूस माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला माणूस मिळाला. ते हे सांगून जायचे. आणि मग मी ठरवलं, बघा आता लोक येतात, हां सगळेच चांगले बोलतात असं नाही आहे, पण मी कुणाचंच आडवं घेत नाही. कुणी कसं का बोलत नाही, आपण सरळच बोलायचं, त्याचा फायदा होतो. एखाद्या कुणीतरी सिग्नल तोडलं, कुणीतरी नियम तोडला, कुणीतरी काय तोडलं आणि त्यांना तुम्ही शिव्या घातल्या, ओके, त्रास त्यांना होत नाही, कारण जे सिग्नल तोडतो, जो चूक करतो तो तसाच असतो. सिम्पल आहे. ओके, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, बघा चांगला माणूस कधीच असं करणार नाही, एवढं तर मान्य आहे की नाही. हां, तो चांगला नाही म्हणूनच हा करतो, पण तुमचं काम चांगल्याशी पडतच नाही. तर काय सांगून काय नाही, तुमचं काम असेच लोकांशी पडतं जे की वाकडे, जे खळ आहेत, असेच लोकांशी तुमचं काम पडतं. म्हणूनच ते आहे ना खळ, म्हणून सांगणार आहे तुम्हाला मी पोलिसांचं खळ. तर तुम्हाला सांगतो ना की भानगड काय असते. खळ माणूस म्हणजे कसा असतो माहिती आहे का, खळ माणूस म्हणजे असा असतो सर, की चांगल्याचं चांगलं घडलं की त्याला रात्रभर झोप येत नाही, त्याला खळ म्हणतात. चांगल्याचं काहीतरी वाईट घडलं पाहिजे यासाठी मरमर करणाऱ्याला खळ म्हणतात. आणि चांगल्याचं काहीतरी वाईट घडलं की रात्रभर ढराढूर झोपणाऱ्याला खळ म्हणतात. असला असतो खळ. म्हणजे काय भानगड आहे माहित नाही, त्याला वाईटाचं काय झालेलं देणं घेणं नाही, पण चांगल्याचं चांगलं झालं की ह्याला करमतच नाही. अरे यार काय करावं. पण हे खळ जे माणसं असतात ना, अशी जी माणसं असतात ना, तुम्हाला मी इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगतोय, हे तुमच्या आयुष्यामध्ये दररोज भेटणार आहेत, म्हणून मी हा विषय मांडला. पण तुम्हाला सांगू की खळ माणसाला माफ करा, सोडून द्या. का तुम्हाला सांगतो सोडून द्या म्हणजे तसं म्हणायचं नाही, मला नियमाचा विषय चालला नाही माझा, म्हणजे त्याच्या नादाला नका लागू, एवढंच माझा विषय चालला आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मी विठ्ठल नाव आहे, थोडासा ज्ञानेश्वरी, म्हणजे जरा आमच्या घरामध्ये जरा अशी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, वडील पंढरपूरला वगैरे जायचे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी की मला आवडतं हा विषय. ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द लिहिला आहे सर, जो खळांची व्यंकटी सांडो, खळांची व्यंकटी. खळ म्हणजे अशी लोक, चांगल्याचं चांगलं झालं की रात्रभर झोप लागत नाही, तो खळ. हां, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, म्हणजे मन आहे ना, मन सरळ विचार करतच नाही, नेहमी वाकडा विचार करते. काय झालं की वाकडा विचार करते, कुणाविषयी वाकडा विचार करते, चांगल्या माणसाविषयी वाकडा विचार करते. तर मग ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व खूप काय काय केलं आणि शेवटी ते म्हणाले, परमेश्वरा मी सर्व काय करू शकलो, फक्त एक गोष्ट करू शकलो नाही, ह्या खळ माणसाचा वाकडेपणा काढू शकलो नाही. परमेश्वरा तेवढं तुम्ही काम करा, म्हणून त्यांनी समाधी घेतली. तर ज्ञानेश्वर माऊलीला जमलं त्याचे खळ काढायला, आपल्याला काय जमणार आहे, द्या माफ, सोडून द्या, मरू द्या, काय काय जमलं नाही त्यांना सोडून द्यायचं, माफ करून टाकायचं. अरे त्यांना जमलं नाही यार, आपण कोण आहेत. म्हणून ना मी मला पुन्हा सांगतो, आणि त्याच्या पुढचं एक तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगतो. खळ माणसाचं कधीच चांगलं होत नाही, हां, आणि सज्जनाचं कधीच वाईट होत नाही, हे तुम्हाला पॉईंटवर लिहून देतो.
त्यामुळे ना बी सज्जन, सज्जन राहा, सज्जन व्हा. मग तुम्हाला सांगत होतो इलिजिबल क्रायटेरिया म्हणून चांगलं बोला. आता कसं चांगलं बोलायचं? बोलण्याची भाषा असते. अगं दिदी असं नाही करायला पाहिजे, अरे दादा असं करू नको ना, अहो काका असं कशाला करताय, त्यात तुमचं नुकसान आहे, दुसरी समोरून गाडी आली तर तुमचा ॲक्सिडेंट होईल, असं कशाला करताय, नका करू. ओके, हां, सगळे लोक घरी तुमची वाट बघताय, ते महत्त्वाचं आहे. ओके, समजा तुम्ही त्याला असा एखादा डोस पाजला, भलेही तो चांगला ऐकणारा नसला, पण आपण एकही वाईट शब्द बोललो नाही. आपण जेव्हा आपल्या घरी जाऊ, आपल्या लेकरांना भेटू, आपल्या बायकोला भेटू, आपल्या घरातल्या मंडळींना भेटू, तेव्हा आपलं तरी डोकं कमीत कमी शांत राहतं. बरोबर आहे. हां, आता हे सगळं सत्य आहे, हे खरं आहे, पण चांगुलपणाचा पण अतिरेक नाही झाला पाहिजे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हां, चांगल्या माणसाला खूप त्रास होत असतो. तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत नाही, पण मला माहीत आहे. म्हणजे मी खूप टोके खाऊन इथं आलो. आता एवढंच की आता म्हातारा झाल्यानंतर जरा लोक जरा आता समजून घ्यायला लागले, आता याचं म्हणणं बरोबर आहे. आता लोक ऐकलेत, अगोदर नुसते मला ठोके मारायचे, म्हणतो ते खरं आहे का काय सांगतो मला. मी तुम्हाला सांगत होतो की चांगुलपणाचा पण अतिरेक नको. एकदा काय झालं, एकदा मी मुद्दाम हे कंपॅरिझन करतोय. नाग असतो ना, नाग, विषारी नाग, माहीत आहे ना, 10 वाला किंग कोब्रा, तो आपला महादेवावर बसलेला असतो. त्याला लोक घाबरायला लागले सगळे, आणि तो खटाखट कोणाला पण चावायला लागला. तो नाग, देवाने सांगितलं, हे बघ इकडे, लोकांना चावायचं नाही, अजिबात चावायचं नाही. बघा, एक गोष्ट आहे, ती आख्यायिका आहे. देवाने त्याला सांगितलं, मी म्हटलं चांगल्या गोष्टीचा अतिरेक नको, हा विषयाचं उदाहरण सांगतोय. त्याने सांगितलं की नको चावू देवा. देवाने आज्ञा दिली, कोणाला आदेश दिला, त्या नागाला. ह्याने चावायचं बंद केलं. एक माणूस गेला, त्याने हात लावला त्याला, तरी नाग चावलाच नाही, कारण देवाने सांगितलंय. त्याने दुसऱ्याला सांगितलं हे चावत नाही आहे. दुसऱ्याला सांगितलं, त्याने हात लावला, चावलाच नाही. तिसऱ्याने कचकन लात मारली, तरी चावला नाही. पुन्हा लोक गेले, तुडवायला लागले त्याला. लाल भून झाला नाग. असला विषारी नाग, विचारा. देवाने सांगितले चावायचं नाही. हां, सगळं ते रक्त बंबाळ झाला आणि देवाकडे गेला. म्हणला, देवा बघ रे माझ्याकडे, तू सांगितलास की मी चावायचं नाही, हे बघ माझी अवस्था काय केली आहे. देव म्हटला, येडायस तुला मी सांगितलं चावायचं नाही, हे मी तुला सांगितलं, पण फुसकून करू नको. कुठं सांगितलं म्हणलं तुला? फुसकून करायला काय अडचण आहे? तसं तुम्ही मारू नका, पण फुसकून करा. तुम्ही रक्तमावा नका हो. कळलं ना? म्हणून चांगुलपणाचा अतिरेक नाही करायचा. कधीतरी ते पण दाखवायचं की आम्ही पोलीस आहेत. असं नाही की म्हणजे सगळंच अगदी वरती घ्यायचं. कधीच म्हणणार नाही मी असं, कधीच नाही. मी पण कधी कधी चिडतो. असं नाही की मी अगदी चिडतच नाही, असं इम्पॉसिबल आहे. हां, पण तत्वनिष्ठ पद्धतीने चिडायचं, तत्वनिष्ठ पद्धतीने. त्याच्यामध्ये आपली 1% चूक नसली पाहिजे आणि 100% समोर चूक असली पाहिजे. हां, मग ते चिडायचं. ह्याला मी तुम्हाला सांगत होतो की खळ लोकांना माफ करा, नंबर 1, आणि अतिरेक करून घेऊ नका, पण चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. त्या चांगुलपणातली जी मजा आहे ना, जगात बाकी दुसरीकडे कुठेच नाही. तुम्हाला खरं सांगतो मी, तुम्हाला शपथ सांगू का, मी कुठलाही पोलीस मला आता रस्त्यात भेटला ना, मी त्यांना गळ्याला लावून घेतो. मला खूप भारी वाटायला लागतं. ही फिलिंग जी आहे ना, ही फिलिंग खूप वेगळी आहे. काय सांगायचं? काय सांगायचं? नाही सांगू शकता मला? झेंडा उतरतोय. हो, थांबतो ना. नाही आता उतरतोय. हो, थांबायचं का मी? नाही थांबतो ना. अरे नो प्रॉब्लेम. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की चांगुलपणा हा आपल्यामधला सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. हां, त्या गुणधर्मामुळे ना माणूस खूप मस्त जगतो, त्याला आजार होत नाहीत. थँक्यू. त्याला आजार कुठलेच होत नाहीत. माहिती आहे तुम्हाला सांगतो मी, दिवसभर किरकिर, बॉसची किरकिर वेगळी, समाजाची किरकिर वेगळी, नियमाची किरकिर वेगळी, प्रत्येक गोष्ट किरकिर. त्याच्यात तुम्हाला हे माहीत नसावं, आपल्या शरीरावरती असं म्हणतात ना, डॉक्टरांकडे गेल्यानंतर कोणाला हार्ट अटॅक आला, BP वाढला, डायबिटीज झाला की टेन्शन घेऊ नका, लाईफस्टाईल चेंज करा. आमच्या पुस्तकामध्ये पहिलं वाक्य लिहिलं असतं, लाईफस्टाईल बदला. म्हणजे काय? लाईफस्टाईल बदलायची म्हणजे काय करायचं? हां, आपणच माणसंच आहेत ना, आता लाईफस्टाईल वेगळी काय बदलायची? हां, तर लाईफस्टाईल ह्या शब्दाचा अर्थ असतं की मेंटल स्टेबिलिटी. ह्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, तर आपलं स्वतःचं डोकं शांत ठेवणं. ते कधी शांत राहतं बघा, आपण 1 शब्द वाईट बोलला, समोरचा 2 बोलतो. त्याला आपण 3 बोलले की तो 6 वाईट बोलतो. त्याचे 6ला 6 शब्द आपल्याला लागतात आणि आपलं मेंटम गरम व्हायला लागतं. मग आपण कुठला तरी ॲक्शन मोडमध्ये जातो.
ह्या ॲक्शन मोडमध्ये कसं जायचं नाही, तर माझे सिनियर सांगायचे, हरिश्चंद्र गुरुजी सांगायचे की बर्फाचा गोळा डोक्यावर ठेवून बोलता आलं पाहिजे, तो माणूस मोठा होतो, बाकीचे होत नाहीत. हे वाक्य इतकं ग्रेट वाक्य. बर्फाचा गोळा डोक्यावर ठेवून भांडणं का, बर्फाचा गोळा डोक्यावर ठेवून भांडता आलं पाहिजे. काय शब्द आहे, तुम्हाला कळलं का नाही कळलं मला माहीत नाही, पण इतकं शांत आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणून मी सांगत होतो तुम्हाला, रेकॉर्डमधला पहिला शब्द रेस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्या आणि लाईफ एन्जॉय करा, त्यासाठी इलिजिबल व्हा. नंबर 2, पण चांगल्या गोष्टी आपण अतिरेक करू नका, प्रामाणिकपणे सांगतो. नंबर 3, तिसरं काय रे, मोठ्याने सांगा. व्हेरी गुड. सी रेकॉर्डमधलं तिसरं सी आहे. हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं. जाताना सर परीक्षा घेणार आहेत माझ्या भाषणावर, त्या लेखी परीक्षेमध्ये किती मार्क द्यायचे ते ठरवणार आहेत. समजा तुम्ही बरोबर नाही लिहिले पॉईंट की नापास. बरोबर सर? हां, राईट. सी म्हणजे कन्सिस्टन्सी. सीचा अर्थ आहे सातत्य. कुठली पण गोष्ट आहे ना सर, एक दिवसात होत नाही. तुमची बॉडी बनवायची आहे, तुम्हाला वेळ लागतो. ओके, तुम्हाला एखादी एक्झाम द्यायची आहे, तुम्हाला वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष मेहनत करायला लागते. सातत्य. तुम्हाला तुमची प्रॅक्टिस सेट करायची आहे, समजा विठ्ठल लहानेला प्रॅक्टिस सेट करायची आहे, 1-2 दिवसात सेट होत नाही. 27 इयर्स झाल्यानंतर आज बोलतो की मी ही माझी प्रॅक्टिस आहे, एका दिवसात नाही तयार झालं. असं म्हणतात की रोम इज नॉट बिल्ड इन अ डे. एका दिवसात कुठलाच देश आपण बांधू शकत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीला सातत्य लागतं. पण सातत्य कसंच असलं पाहिजे, चांगल्या विचाराचं, चांगल्या आचाराचं, चांगल्या कृतीचं सातत्य असलं पाहिजे. दररोज काहीतरी चांगलं करायचं, दररोज काहीतरी चांगलं सांगायचं आणि दररोज काहीतरी चांगलं घडवायचं, याला सातत्य लागतं. मला ना सर परवा एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझे इंटरव्ह्यू खूप होतात आणि परवा इंटरव्ह्यू होता. असे 1000 डॉक्टर मुलं बसली होती समोर. MBAच्या फर्स्ट इयरपासून इंटर्नशिपवर सगळे लेकरं 1000 लेकरं समोर बसलेली आणि 150 प्रश्न 9.5 तासाची मुलाखत माझी. त्यातला एक प्रश्न एका मुलाने विचारला मुश्किलपणे. अगोदर मी असं करायचो की तुम्ही काय प्रश्न विचारा मला द्या, मी सांगतो. आता लेकरं मला देत नाहीत प्रश्न. नाही सर, तुम्ही ठरवून बोलता, आम्हाला 11th आवरला विचारायचे. बरोबर, ठीक आहे, 11th आवरला विचारा. त्यांनी विचारला की सर बघा, तुम्ही आमच्याकडे असताना फर्स्ट इयरचा मुलगा, सकाळी अभ्यास करायचे का रात्री अभ्यास करायचे? पहिला प्रश्न. हां, तुम्हाला पहाटे उठू वाटायचं का? पहाटे उठायला आवडतं का? मला विचारला प्रश्न. आता याला काय सांगू, खरं सांगतो मला पहाटे उठायला कधीच आवडत नाही. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांग, कधीच आवडत. त्याला सांगितलं मला पहाटे उठायला आवडत नाही. हां, पण भानगड अशी होती की मी 11वी शाहू कॉलेज लातूरमध्ये होतो. लांबचा विषय, 1986ची गोष्ट आहे. तर तेव्हा आमचं कॉलेज सकाळी 6ला होतं. आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो सर. आम्ही गरिबाचे लेकरं. पत्र्याची खोली होती आणि 8 भाडं होतं. 4-4 रुपये आम्ही द्यायचो आणि घरून पिठल्याचं पीठ आणि खिचडी असं काहीतरी तेल मीठ घेऊन यायचो. मला स्वयंपाक येत नव्हता. सुधाकर म्हणून माझा मित्र होता, तो स्वयंपाक करायचा. मी स्टोव साफ करणे, भांडे घासणे, रूम धुवून काढणे, त्याचे कपडे धुणे, माझे कपडे धुणे, हे माझ्याकडे काम होतं. कारण त्याच्यामध्ये आम्ही ठरलो होतं आम्ही जबाबदारी वेगवेगळी घ्यायची, रेस्पॉन्सिबिलिटी त्याची माझी. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठावं लागायचं, पर्यायच नव्हता आम्हाला. आम्ही 4:30लाच उठायचो, स्वयंपाक करायचो, तयार होऊन कॉलेज जायचो, पायी जावं लागायचं. आम्ही लांब रूम घेतली होती कारण जवळ रूमला पैसे लागायचे जास्तीचे. 11-12 झालो, मी मेडिकल लागलो MBSला आंबेजोगाईला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आंबेजोगाईत माझं MBBS झालं. तर पद्मश्री डॉक्टर तातारावलाने ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या घरात मी राहत होतो. ओके, दादांना 3 लेकरं, मी 4थं लेकरू, असं त्यांच्या घरात राहतो. कारण आम्हाला बाकी बाहेर राहायला पैसे नसायचे, त्यांच्या पगारावर आम्ही जगायचो. त्याच्यामुळे दादांच्या घरात राहत होतो. तर दादा लवकर उठायचे. आता दादा लवकर उठायचे, ते 14 वर्षांनी मोठे आहेत माझ्यापेक्षा. म्हणजे नियम असायचं, म्हणजे असं आमच्या घरातलं असं की आई वडील, माझ्या आईवडिलांना मी मायांना म्हणतो आणि दादा बहिणी, म्हणजे भावांना दादा आणि बहिणी, असं ते आमचं नातं आहे. तर मायांना हे माझे पहिले आई वडील आणि दादा बहिणी माझे दुसरे आई वडील, असं आमचं नातं आहे. ओके, आजही मी ते चौघं बसले असताना सगळ्यात पहिले वहिनीच्या पाया पडतो. कारण त्या खरंच वहिनीने प्रचंड प्रेम दिले मला, आईसारखं प्रेम त्या लेणीला लावले. त्या घरात मी राहत होतो. ते लवकर उठायचे, मला काहीच पर्याय नाही, मी लवकर उठायचो. आता नाही उठलं तर मारच, म्हणजे दादा वहिनी खूप लाड करायचे, पण दादा प्रचंड कडक होते. ते मला MBSच्या फायनल असताना मारलं धरून, तर बाकी तर सोडूनच द्या. म्हणजे MBSच्या फायनल असताना दादाने मला मारलं होतं खडाखड धरून. मग तो काय सांगतो मला, MBSच्या फायनल म्हणजे भरपूर मोठा होता यार, 21 वर्ष 22 वर्ष होतो मी. म्हणजे मला सांगायचं की तिथं मी राहत होतो. मी पोरांचा प्रश्न काय आहे की सर तुम्ही सकाळी उठता का? मी पोरांना ही स्टोरी सांगत होतो की 11 लवकर उठायचो. MBSला असताना लवकर दादा होते. MS जनरल सर्जरी करण्यासाठी मी संभाजीनगरला गेलो. तिथे ना सर प्रचंड काम असतं. जसं तुमच्या आता पुढे 9 महिन्याची कडक मेहनत होणार आहे ना, तुम्ही कधी ना रेसिडेंट बघा. रेसिडेंट, तुम्हाला शपथ सांगतो, रेसिडेंट म्हणजे MS करणारे डॉक्टर किंवा MD करणारे डॉक्टर, ह्यांच्या कधीतरी आयुष्यामध्ये जाऊन एकदा तुम्ही बघा. एक दिवस त्यांच्यासोबत घाला बॉस. तुम्हाला सांगू सर, म्हणजे असा एक पण दिवस नाही आमच्या आयुष्यामध्ये की त्या दिवशी मी म्हणजे 8 दिवसामध्ये एकदा आंघोळ आणि एकदा ब्रश. डॉक्टर आहेत आम्ही. 8 दिवसात जर आंघोळ मिळाली तर आम्ही नशिबान. ओके, खायला काही मिळायचं नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये
आम्ही ज्या रूममध्ये झोपायचो ना तर आमच्या अंगावर एवढे मच्छर बसायचे की मच्छर आणि चादर सारखं दिसायचं ते, एवढे मच्छर अंगावर असायचे. म्हणजे इतकी 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 कडक आणि एवढी वाईट जी ड्युटी असते ना. तुम्ही कधी म्हणा की आम्ही 24 तास ड्युटी केली, 48 तास ड्युटी कशी करायची असते ना. एकदा आत्ता पण हे काय आत्ता मी माझं सांगतो, आत्ता पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या कुठल्याही MS सर्जरी करणारा, जसं मी MS सर्जरी केली, त्याच्या एका मुलावर 1 दिवस तुम्ही राहा त्याच्या इमर्जन्सी दिवशी. बॉस तुम्ही म्हणाल की तुम्ही आयुष्यात डॉक्टरच कोणाला करणार, इतकं वाईट ड्युटी असते ती. आणि तिथं आम्ही जॉईन झालो, तिथं तर काय बघायचंच काम नाही. तिथे तर सर तुम्हाला काय सांगू, पहाटे 4ला वार्डात जावं लागायचं. वार्डात 150 पेशंटचा राऊंड घ्यायचा. तुम्हाला काय सांगू, आता वेळ लागायचं. 40 ड्रेसिंग करायच्या, एक माणूस. त्याच्यामुळे आम्हाला काही पर्याय नसायचा, मी उठून जायचो आपला. तेव्हा मात्र 1750 रुपये पगार मिळायचा. तेव्हा कॅन्टीनला खायचो, तेव्हा खायची सोय झाली होती, राईट. आणि MCH प्लास्टिक सर्जरी करायला मी मुंबईला गेलो. बघा, MBBS MS MCH मी एवढ्यासाठी म्हणत होतो. MCH मास्टर ऑफ चिरुर्गी इथपर्यंत कोणी ऐकलेलं पण नसतं. ही डिग्री माझ्याकडे आहे. ही भारत देशातलीच नाही, जगातली मेडिकल सायन्सची हायेस्ट डिग्री आहे. याच्यानंतर डिग्रीच नाही आहे, ही डिग्री माझ्याकडे आहे. तर हे करण्यासाठी मी जेजेला गेलो. प्लास्टिक सर्जरी डिग्री करत होतो मुंबईमध्ये जेज हॉस्पिटलला, कारण तिथे माझे मोठे बंधू तेव्हा जेजेत होते. तिथे गेलो ना तर माझा बॉस 5:45ला राऊंड लागायचा. म्हणलं याला काय झोपायला, यार आम्हाला झोपू द्या, काय कमाल आहे. म्हणजे आता बघा, बॉस राऊंडला आले, प्रिन्सिपल सर जर सकाळी निघाले, तुमची कुणा डेअरिंग आहे का बॉस झोपाय, सांगा बरं. आता तसंच आमचं काम होतं. बॉस मला पहिल्या दिवशी सांगितलं माझ्या सिनियरने, विठ्ठल टुमॉरो यू हॅव बीट देअर ॲट 4 o'clock इन द ऑपरेशन थिएटर. अरे यार म्हणलं 4 वाजता, म्हणले बॉस 5:45ला येते. आता काय करावं, त्याच्यामुळे मला उठावं लागलं, पर्यायच नाही. मी ही सगळी स्टोरी पुराणा सांगत होतो. आणि एवढं सगळं शिक्षण संपून मी लातूरमध्ये प्रॅक्टिससाठी आलो. तर प्रॅक्टिसमध्ये लातूरला येताना माझ्या बॉसने मला सांगितलं होतं, विठ्ठल आपल्या सर्जरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भूलतज्ञ असतो. भूलतज्ञ हा एकदम चांगला पाहिजे, कारण आपल्या सर्जरीमध्ये भूल खूप इम्पॉर्टंट असते. इथं ओठ फाटला आहे, इथं टाळू फाटले आणि तिथून भूल द्यायची असते. हे खूप क्रिटिकल काम असतं. चांगला भूलतज्ञ शोध. लातूरमध्ये आलो, मी विचारलं चांगला भूलतज्ञ कोण आहे. त्यांनी सांगितलं डॉक्टर राजेश हा चांगला भूलतज्ञ आहे. त्याला भेटायला गेलो. ते मला मी खूप बिझी आहे, मी येतो तर पहाटे 4ला येतो ना, ते येतच नाही. अरे म्हणलं तुला काय कळतं का, काय म्हणतो ते. म्हणलं मी येईल तर पहाटे 4ला येईल, नाही तर माझ्याकडे वेळच नाही आहे. आता काय पर्याय माझ्याकडे. माझ्या बॉसने सांगितलं होतं काही असेल तर भूलतज्ञ चांगला पाहिजे. ये बाबा म्हणलं 4:05ला येऊ म्हणलं, फक्त 4ला लोक येऊ. आता त्याला 4ला यायचं म्हणजे मला, म्हणजे त्याला तोच 5ला येणार, म्हणजे मला 4ला उठायला लागते. तुम्हाला सांगतो. आणि हा सगळा प्रवास म्हणजे 11वी बसून ते आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मी दररोज पहाटे 4:30, 4, 4:30, 4:45 असा आमचा प्रवास सुरू आहे. पण आजसुद्धा सकाळी उठताना वाटतं की थोडा वेळ तरी झोपायला पाहिजे. म्हणजे एवढ्या वर्षानंतर पण माझ्याला सवय लागली नाही, मला सवय लागली नाही. मला मग मुलांनी विचारलं, मग तुम्हाला उठा वाटत नाही, तुम्ही कसं करता. त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, बघा 2 प्रकारचे लोक असतात. सकाळी उठा वाटत नाही म्हणून कंटाळा करून झोपणारे, त्यात एक प्रकार आहे. आणि सकाळी जो कंटाळा येतो त्या कंटाळ्यावरती मात करून उठून कामाला लागणारे. जे लोक कंटाळ्यावरती मात करून कामाला लागतात ते यशस्वी होतात, आणि त्याच्यामधला मी आहे. कंटाळा तर प्रत्येकाला येतो, कारण वी आर ह्युमन बिईंग, आपण मनुष्य प्राणी आहेत, कंटाळा येत असतो. कंटाळ्यावर मात करता आली पाहिजे, ह्याला कन्सिस्टन्सी म्हणतात. म्हणून मी तुम्हाला एवढा प्रवास सांगितला. एवढ्या प्रवासामध्ये सुद्धा कंटाळा येतो, पण त्या कंटाळ्यावरती मात करता आली पाहिजे, मग त्याला यश मिळतं. म्हणून तुम्हाला दररोज सकाळी उठावं लागेल, आत्ताच नाही आयुष्यभर, तर उठा आणि कामाला लागा. तुम्हाला सांगतो तुम्ही यशस्वी होता. कसे, तुमचं हेल्थ चांगलं राहतं. मी तुम्हाला म्हणत होतो आता की मी दररोज रन करतो. यस, या एकदा मी कसा रन करतो बघा. म्हातारा माणूस आहे पण रन करू शकतो आणि करता येतं आपल्याला. त्याचं कारण आहे की ह्या शरीराला ती सवय लावून ठेवली. तर ही सवय चांगली सवय असते. म्हणून चांगल्या गोष्टी ह्या सातत्यानं करायच्या असतात. चांगल्या गोष्टी करण्यासाठी कन्सिस्टन्सी हा शब्द मी वापरला. कुठला अरे मोठ्याने म्हणा, वाटलं पाहिजे यार, आपण पोलीस आहेत म्हणून. कन्सिस्टन्सी, सातत्य. पहिला शब्द कुठला सांगितला मी, कुठला सांगितला, व्हेरी गुड. दुसरा, तिसरा, हां. आणि आता चौथा, काय चौथं, एक ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. कुणाचं ऑब्झर्वेशन करायचं, कधी पण चांगले माणसं ऑब्झर्व करायची. मला जर माझ्या आयुष्यामध्ये कधी विचारलं ना की तुम्ही असं कोणाला फॉलो करतात, सगळ्यात पहिलं मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव फॉलो करतो. माझ्या सख्ख्या भावाला मी फॉलो करतो. आणि मला जसं तो माझ्यासाठी आदर्श आहे. मला वाटतं की नाही, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. ओके, माझ्या आईला आणि वडिलांना मी फॉलो करतो. मला वाटतं की ते माझ्यासाठी ॲडॉल आहेत. राईट. तुम्हाला खरं सांगतो मी की याच्या एवढं चांगलं जगात काहीच होऊ शकत नाही.
डॉक्टर बमन डावर, ज्यांच्याविषयी उल्लेख केला मी पावणे 5ला राऊंडला येणारा माणूस, त्यांचं बमन डावर सर हे प्लास्टिक सर्जरीचे माझे गुरु आहेत. आजही मी दररोज 12 सर्जरी करतो. पहिलं कट करताना त्यांचं नाव घेऊन कट करतो, इतका मी त्यांना मानतो. आपण देवाचं नाव घेऊन काम मला सुरू करतो. मी डॉक्टर बमन डावर सर असं म्हणून कट करतो पहिलं, इतका त्या माणसाला मी मानतो, कारण तेवढा ग्रेट मॅन होता. ओके, मला काय म्हणायचं ना की कधीही ऑब्झर्व करताना चांगली माणसं ऑब्झर्व करायची आणि चांगल्यासोबत राहायचं. परवा दिवशी माझ्याकडे एक लेडी आली, आईवडील दोघं आले, एक मुलाला घेऊन आली, MBSचा मुलगा होता. हे खूप आजकाल तुम्हाला काय सांगा, म्हणजे मी आता काउन्सिलर जास्त आहे डॉक्टरपेक्षा, म्हणजे एवढे लोक जर सर तुम्ही इमेजिनच करू शकत नाहीत. माझ्या ओपडीनंतर पॅरल ओपडी मला वेगळी काढायची असते, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे माझे पेशंट एकदा बघतो पुन्हा सगळ्या ह्या लेकरांना भेटत असतो दररोज. हां, आणि मग मी त्यांना वेळ देतो. आजकाल 1 तास त्यांच्यासाठी वेगळा काढून ठेवला आणि त्यांना वेगळा वेळ देतो लेकरांना. ह्या सगळ्या एक आई आली, ती म्हणाली, सर हा माझा मुलगा आहे, मेडिकलला लागला आहे, ते तुम्हाला आदर्श मानतोय, तो एकदम तुम्ही त्यासाठी ॲडॉल आहेत वगैरे वगैरे, तुमचं जे ऐकून त्याने अभ्यास केला, तुमचं ते यूट्यूबचं भाषण ऐकून त्याने अभ्यास केला वगैरे तिने सांगितलं. आणि काय झालं सर म्हणे, मेडिकलला लागला, चांगला कॉलेज लागला, पहिलं वर्ष खूप चांगला होता, पण दुसऱ्या वर्षाला ना सर म्हणे वाईट मुला संगतीला लागला. हो, वाईट मुलांच्या संगतीला लागला. मला कळतं वाईट मुला संगतीला लागला. हो सर म्हणे खूपच हे झाला ते झाला वगैरे वगैरे, तिने त्याच्याविषयीचं खूप काही वाईट गोष्टी मला सांगितल्या. मला खूप वाईट वाटलं, एवढा हुशार लेकरू असं का झालं असेल. त्याला मी जवळ घेतलं, त्याला एक प्रश्न विचारला मी, तुझ्या क्लासमध्ये किती लेकरं आहेत, किती मुलं आहेत मेडिकलला. तो म्हणला सर 200. ऐका, 200 आहेत. त्याला दुसरा एक प्रामाणिक प्रश्न विचारला मी, 200 मधले खराब किती पोट्टे आहेत, असा प्रश्न विचारला मी. असं म्हणालो, त्याला मी टुकार म्हणतो. तुम्ही काय म्हणता माहीत नाही, टुकार पोट्टे किती तुझ्या वर्गात, असं मी त्याला प्रश्न विचारला. त्यांनी म्हणला 10-11 आहेत, 10-11 आहेत असं तो म्हणाला. मला एक प्रश्न पडला, बाकीचे म्हणजे 189 लेकरं चांगले आहेत, बरोबर आहे, 189 लेकरं चांगले आहेत, तर त्यांच्याकडे हा गेला नाही आणि ह्या फक्त 10-11 टुकार लोकांकडे हा गेला, म्हणजे हा खराब होता का ते खराब होते. माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे, त्या आईवडिलांना पण विचारला, जर हा चांगला असता तर 189 कडे गेला असता ना. हाच मुळात त्या प्रवृत्तीचा तिकडे गेला. पुन्हा तुम्हाला सांगतो, कधीच तुम्हाला कुठलीच गँग वाईट सवय लावू शकत नाही जर तुम्ही चांगले असाल तर. मी बॉन्ड पेपर लिहून देतो, नाही लावू शकत. त्याच्यामुळे वाईट संगतीत जरी तुम्ही गेलात, चुकून गेलात, तर तुम्ही 100% बाहेर येऊ शकता, तांदळासारखे बाहेर येऊ शकता, तांदळातल्या खड्यासारखे बाहेर येऊ शकता, कारण तुम्हाला ते स्पर्श करू शकत नाही. विठ्ठल लहाने अर्धा जास्त म्हातारा झाला, मी आयुष्यात एकदा दारू पिली नाही, दारू कुठं असते पाहिली पण नाही, बाकी तर लांबची गोष्ट आहे. काय फरक पडतो, आम्ही आईस्क्रीम खाऊन दारू पिल्यासारखं बोलतो. बोलायचं असतं ना सर, बोलतो, काय एवढा मोठा विषय, कायच मोठा होतं. आम्ही अर्धा किलो आईस्क्रीम खातो. आमचा एक मित्र आहे आमच्या कंपनीतला, त्याला डायबिटीस आहे, तो डायबिटीसची एक्स्ट्रा गोळी खाऊन आईस्क्रीम खातो आणि आम्ही गप्पा मारतो, जोक करतो, मोठ्या हसतो. हेच तर करायचं ना, करा, आईस्क्रीम खाऊन जोक करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगत होतो की ऑब्झर्वेशन असं असलं पाहिजे आणि कधी पण चांगल्या गोष्टी जगात कुठे घडतात त्या आपण करायला पाहिजे. मी अमेरिकेत गेलो सर, डॅलसमध्ये, फार लांबची गोष्ट आहे, 2008 मध्ये. आता मी खूप वेळा जातो, पण माझी दुसरीच वेळ होती अमेरिकेत. डॅलसला गेलो आणि डॅलस हे टेक्सास या राज्यामध्ये डॅलस नावाचं एक शहर आहे, तिथे माझी कॉन्फरन्स होती. कॉन्फरन्स झाल्यानंतर न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये काही दिवस मला न्यूयॉर्कला काम करायचं होतं आणि तिथून मी परत येणार होतो, पण ते सॅटर्डे संडे ते लोक काम करत नाहीत. आणि माझा एक मेहुणा, माझ्या बायकोचा छोटा भाऊ तिथं राहतो वेस्ट पाम बीचला. हे फ्लोरिडा या राज्यामध्ये वेस्ट पाम बीच नावाचं एक शहर आहे, तिथं राहतो. मग आम्ही असं ठरवलं ना की मी शुद्ध शाकाहारी माणूस, खायची 2 दिवस अडचण झाली, म्हणून जातानाच त्याला त्याचं नाव गोपी आहे, गोपीला सांगून गेलो, तो गोपी मी येतोय रे, बघा बारकाय नाही का, ऑब्झर्वेशन, आणि असं आहे, माझी 2 दिवसानंतर मी तुझ्याकडे थांबेन, पुन्हा मी न्यूयॉर्कला येतो. ठीक आहे भाऊजी म्हटला. त्यानं त्याप्रमाणे मला सर बुकिंग करून दिलं. डॅलस एअरपोर्टवर आलो सर, आणि मला काही सापडेच नाही, एवढं मोठं एअरपोर्ट आहे ना, अरे बापरे. मग त्यांनी मला GPS सिस्टीमवरती घेतलं आणि त्यांनी म्हटलं भाऊजी राईटला जा, लेफ्टला जा. मग त्यानं मला ते सापडलं टनेल, त्याच्यातून गेलो, विमानात बसलो, त्या वेस्ट पाम बीचला पोहोचलो, ते मला घ्यायला आला, त्या गाडीत बसलो, गेलो. असं त्याचं घर जवळ आलं पुढे, बघा गोपी माझ्यासोबत बसलेला, तो सुद्धा ड्राईव्ह करत होता. मला गोपी म्हणतो भाऊजी ते आपलं घर आहे. अरे वा म्हणलं, क्या बात आहे, अरे यार म्हणजे इथं अमेरिकेत एवढं मोठं घर बांधलास, आय एम सो प्राऊड ऑफ यू, असं त्याला म्हणत होतो. ते मी काय म्हणतोय न ऐकताच गोपी म्हणाला, भाऊजी मला 40 मिनिटं वेळ पाहिजे. म्हणलं माझा पाहिजे, 2 दिवस तुझ्यासोबत आहे मी. नाही तुमचा नाही, मला वेळ पाहिजे. काय म्हणाला गोपी, मला कळेल ना. आमच्याकडे लक्ष दिलं नाही. घरात गेलो, मीनाक्षीच्या बायकोचं नाव आहे, तिने आपलं मस्त भाजी केली होती. आम्ही मस्त छान जेवण केलं, लेकराशी गप्पा मारत बसलो. जेवण झालं, गोपी पुन्हा एकदा मला म्हणे भाऊजी मला 40 मिनिटं वेळ पाहिजे. मला इतका राग आला की नाही, बायकोचा भाऊ माझ्यापेक्षा छोटा आहे, मी तिथून त्याला भेटायला आलो आणि 40 मिनिटं काय लागलं म्हणलं, काय जा म्हणलं तुला कुठं जायचं, असं मी त्याला म्हणालो. आणि मग लेकराशी गप्पा मारत घरात बसलो.
एक 50 मिनिटात गोपी परत आला. पण माझ्या मनातलं कुतूहलच संपना. गोपी गेला कुठे होतास, म्हणजे 40 मिनिटं मला विचारून परमिशन घेऊ गेला कुठे होता. म्हणजे ते काय झालं म्हणे, मला काय झालं, तुम्ही डॅलस एअरपोर्टला आले ना म्हणे, तुम्हाला ते एअरपोर्टचं हे नाही सापडलं ना गेट, तेव्हा तुम्हाला GPS वर घेतलं ना, तर तेव्हा माझे 15 मिनटं गेले म्हणे, माझ्या कामातले 15 मिनटं गेले म्हणलं. मग आणि पुन्हा तुम्हाला घ्यायला आलो ना म्हणे भाऊजी, त्यात माझ्या कामातले 25 मिनटं गेले म्हणे. म्हणलं मग काय झालं गोपी, नाही भाऊजी म्हणे आज मला 8 तासाचं काम दिलं होतं, त्यातले 40 मिनटं तुम्हाला घेण्यामध्ये तुम्हाला लोकेट करण्यात गेले, त्यामुळे 40 मिनटाचं काम माझं करायचं बाकी राहिलं होतं. मी गेलो, ते 40 मिनटं काम केलं आणि सबमिट करून मी परत आलो. मला कळता कळेना. मी म्हणलं गोपी कोणी बघतं का रे, म्हणजे आपल्याकडे बघा बघितल्याशिवाय आपण करतो का, बॉसने सांगेपर्यंत आपण करतो का, ते कोणी का असत नाही, कोणीतरी विचारतं म्हणून आपण काम करतो, आपण थोडंच काम करतो नाही ना. गोपीचं उत्तर जे खास होतं ना, प्रचंड खास उत्तर होतं. भाऊजी म्हणे इथं असं काहीच नाही आहे, इथं वर्क कल्चर आहे. जर इथे एखाद्या झाडून काढणाऱ्या माणसाचा हातात जर झाडू दिला आणि त्याला 4 तास ड्युटी असेल तर 4 तास तो झाडू हातातला खाली सोडत नाही. वर्क कल्चर आहे, ते सांगायची गरज नाही. मी तेव्हा विचार केला, बरं का सर, मी म्हटलं आपल्याकडे कार्यसंस्कृती, वर्क कल्चर, आपल्याकडे भारतीय संस्कृती आहे. ह्या भारतीय संस्कृतीमधल्या आपल्या सगळ्या लोकांनी जर जर कार्यसंस्कृती जर अंमलात आणली तर भारत देश एका दिवसात अमेरिकेपेक्षा मोठा होईल का ना, एका दिवसात. अहो सर 140 कोटी लोक आहेत हो. ह्या लोकांनी जर आपलं आपलं काम केलं ना, आपलं काम, तर आपण कुठल्या कुठे जाऊ. तुम्हाला खरं सांगू का, आज सुद्धा 4%च लोक इन्कम टॅक्सचे पैसे भरतात आणि त्याच्यावर देश चालतो. त्या 4%मध्ये मी एक आहे. हो यार, तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला काय सांगू आता, मी प्रचंड टॅक्स भरतो कारण मी इमानदारीची प्रॅक्टिस करतो. तुम्हाला मी सांगत होतो मी की काम कसं चुकवायचं इतकंच आपल्या लोकांना कळतं. ते काम चुकवण्यासाठी 1000 गोष्टी. हे गोपीचं वर्क कल्चर ऐकून लातूरमध्ये आलो, बसलो कामाला. त्याच्यात माझा मित्र आला, ओपडीत माझा मित्र आला, एकदम अशा हातावर करून, विठ्ठल मला तुला माहिती आहे का आपण कोण आहे. आता माझा वर्ग मित्र आहे सर, आणि मला एकदम स्टायलिश बोलायला लागला, तुला माहिती आहे का आपण कोण आहे. अरे म्हणलं बोल ना राजा, असं काय उगीच टाइमपास करतोस, मी कामात आहे रे. नाही म्हणलं तुला माहिती आहे का आपण कोण आहे. अरे म्हणलं सांग तू कोण आहेस ते. म्हणलं आपण त्याची भाषा, आपण म्हणजे महिन्यातल्या 30 दिवसापैकी 29 दिवस कामावर जात नाही मला तरी आपला पगार निघतो. आपण आता ह्याला काय म्हणायचं, महिन्यातल्या 30 दिवसापैकी 29 दिवस मी कामावर जात नाही, फक्त 1 दिवस जाऊन सहाय्या करतो तरी आपला पगार निघतो. वर्क कल्चर हो, कार्य संस्कृती हो. अरे देवा, असा दगड घेऊन डोक्यातच घाला वाटला मला. कुठली पद्धत आहे राहावी काम करायची. तुम्हाला खरं सांगू का, असे काम करणारे माणसांचं कधीच भलं होत नाही. त्यांच्या घरामध्ये कधीच लक्ष्मी नांदत नाही, त्यांचे लेकरं कधीच चांगले निघत नाही, आणि त्यांना कधीच सुख लाभत नाही. मी तुम्हाला लिहून देतो, कारण हा विठ्ठल लहानेचा म्हणणं आहे. ओके, मी उगीच न बोलणारा प्राणी आहे. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो. जे लोक इमानदारीनं काम करतात त्यांचा उत्कर्ष होतो म्हणजे होतो. आणि हे तुम्हाला सिद्ध करून दाखवतो मी. म्हणून तुम्हाला सांगतो ऑब्झर्वेशन कसं करायचं. मी ऑब्झर्वेशन शब्द सांगत होतो, ह्या लोकांना ऑब्झर्व करायचं. ओके, त्यांच्याकडनं काय घ्यायचं, आपण वेगळंच काहीतरी घेतो. मी काय म्हणतो तुम्हाला कळतं, वेगळंच काहीतरी नाही घ्यायचं. कामाच्या गोष्टी घ्यायच्या आणि कामाच्या गोष्टी करायच्या. ऑब्झर्वेशन. आता पुढचा एक शेवटचा अल्फाबेट राहिला आहे. कुठला राहिला आहे, डी शेवटचा आहे, मध्ये राहिला नाही. कुठला राहिला आहे, अरे वा, हुशार आहेत. आर इज रिलेशनशिप. आता मी तुम्हाला हा विषय मुद्दाम सांगणार आहे. तुम्हाला किती लोकांना कळतो न कळतो माहीत नाही, पण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, बॉन्ड, रिलेशनशिप, नातं. हे सगळ्यात जगातलं मोठं काम आहे. तुम्हाला किती लोकांना कळतं न कळतं माहीत नाही, पण जेव्हा मी MCS प्लास्टिक सर्जरी डिग्री घेतली ना, तेव्हा अशी रेड कार्पेट मला मुंबईत लोकांनी टाकली होती. रेड कार्पेट, आमच्याकडे या म्हणून. कारण मी पद्मश्री डॉक्टर तात्यारावांचा भाऊ आहे आणि जगातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे आहे. माझ्याकडे 14 गोल्ड मेडल आहेत. ओके, असा प्रत्येक हॉस्पिटल म्हणत होते की आमच्याकडे या आणि तुमचं फक्त पॅकेज सांग, आम्ही देतो. पण मी एकदाही हो म्हणालो नाही. त्याचं कारण आहे की एकतर मला ही प्लास्टिक सर्जरी म्हणलं कसं, हे कोणीतरी हिरोईननी नाकाय सर्जरी केली वगैरे वगैरे, मला वाटायचं की मी गरिबाचा मुलगा आहे, हाताने स्वयंपाक करून शिकलेला लेकरू आहे, तर मी ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन यावी या उद्देशाने मी लातूरमध्ये आलो होतो. पण तुम्हाला मी सांगत होतो रिलेशनशिप, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, माय अण्णा म्हणजे माझे आईवडील. बघा, आम्ही एज्युकेशनच्या पिरियडमध्ये बाहेर राहिलो, पण ना माहीत नाही मला त्यांच्याविषयी प्रचंड अट्रॅक्शन, प्रचंड म्हणजे सर तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि मायांना आम्ही खूप प्रयत्न केला की तुम्ही मुंबईत या. अण्णा माय म्हटले बघ विठ्ठल, आम्ही मुंबईला येऊ, पण 1-2 दिवस राहायला येऊ, महिनाभर राहायला येऊ, पण कायमचे येणार नाहीत.
कारण माकेगाव म्हणून माझं गाव आहे सर इथे, रेणापूर तालुक्यात माकेगाव नावाचं गाव आहे, इथून जवळ आहे, 45 किलोमीटर गाव आहे. तर तिथला मी आहे. तर तिथं कसं मंदिर आहे, एक मंदिर, जे अन्न सकाळी मारुतीला पाणी घालणार, देवाची पूजा करणार, घेऊन जेवण करणार, शेतात जाणार, हे सगळी दिनचर्या त्यांच्या आयुष्यावर गेलेली. आणि आत्ता मुंबईला डायरेक्ट जायचं, इटल्या शक्य नाही रे, इटल्या म्हणणारा एकच माणूस म्हणजे माझा बाप, इटल्या शक्य नाही रे, पण तुम्ही राहा पोरं, काही अडचण नाही आहे, अरे मला खुश आहे, मी माझे लेकरं एवढे मोठे झाले, पण तुम्ही राहा, माझ्यासाठी काय करू नका. पण आणखी एक खूप चांगला विषय असा होता ना, की माझी बायको, तिचं नाव कल्पना आहे, ही माझ्या मायची आणि बापाची सख्खी मैत्रीण. तुम्हाला सांगू सर, म्हणजे ना माय, अण्णा आणि माझी बायको फक्त ते शरीराने वेगळे होते, फक्त शरीराने. म्हणजे असं नातं कुणाचं असू शकतं, मी इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे स्वर्ण अक्षर पण त्याला कमी पडतील असं ते त्यांचं नातं, स्वर्ण अक्षर त्याला कमी पडतील असं ते नातं. म्हणजे माहीत नाही ते का इतके एकमेकाला म्हणजे जीव लावला त्यांनी, कशामुळे काय झालं होतं हे देवाला माहिती आहे. मग माझी बायको, तुम्हाला माहिती आहे का, अण्णा यायला तयार नाही आहेत, आपण जाऊ ना लातूरला. आणि कधी पण बायको मागे लागल्यानंतर नवऱ्याला नाही म्हणणं शक्य होत नाही. आणि मग मी म्हणालो ठीक आहे आपण जाऊ, मी लातूरमध्ये आलो. पण तुम्हाला मी सांगत होतो रिलेशनशिप बघा, त्यांच्या कृपेनं देवाने मला खूपच भरभरून दिलं आहे. मी चिमटा घेऊन बघतो, मी साधा माणूस आहे, मीच आहे का असं बघत राहतो, कारण एवढं सगळं देवाने मला प्रचंड दिलं आहे. तुम्हाला सांगू सर, पण माझ्या माईचा चहा मी बनवतो, माझ्या माईचा चहा मी बनवतो. माझ्याकडे 170 लोक काम करतात, मी असा हात वर केला की 10, असा हात की वर, मला काहीच कमी नाही आहे. पण तिचा चहा बनवायतली जी मजा आहे ना, ती जगात कुठेच नाही आहे. तिला चहा बनवायचा, तिला हातात द्यायचा, तिला पाजवायचा, आणि तिला विचारायचं माहिती, आणि पुन्हा कळायचंच नाही की कुठल्या कारणाने माझ्या मुलीवर झोपलो. ही जी सुख आहे ना, हे जगात कुठेच नाही, कुठेच. मला माहित नाही, पण तुम्ही जेव्हा केव्हा परत जाल, एकदा ना आपल्या आईला असं घट्ट पकडा, बघा तर मी काय म्हणतो. माझ्या ना घरामध्ये एंट्री केली सर, घरात एंट्री करताना नाचवटायचं की माझा बूट आणि सॉक्स कोणी काढू नये, इतका थकलेला, 14 तास काम कर माणूस आहे शेवटी मी. घरात एंट्री केली तर माय सापडली, माय तिला असं घट्ट पकडायचं, मला ते प्रचंड आवडतं, घट्ट पकडायचं 30-40 सेकंद. पण त्या 30-40 सेकंद माईला पकडल्यानंतर माझ्या शरीरात एवढी शक्ती यायची की मला वाटायचं पुढचे मी 12 तास काम करू शकतो. याला म्हणायचं माईचा स्पर्श. तुम्हाला सांगतो, मी खूप एन्जॉय केलं. आणि ना त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, घरामध्ये ना बायकोची पण कधी भांडणं नाही करायची. मला कळतं का न कळतं मला माहित नाही, पण नाही करायचं. जसं आईवडिलाची नातं तुम्ही मेंटेन करता ना, तसं बायकोची पण नातं मेंटेन करताना पाहिजे, 100% करता. मी काय म्हणालो, खूप मोठ्या गोष्ट लागत नाही, खरंच लागत नाही, 100% लागत नाही. मी तुम्हाला सांगताना सांगत होतो की आपल्या आईला काय आवडतं, आमच्या माईला उसाचा रस आवडतो, किती मोठी गोष्ट आहे. अण्णांना वडिलांना उसाचा रस आवडतो. बघा, या दिवशी आम्ही उसाचा रस पाजायला घेऊन गेलो, तर आमच्याकडे कसं लातूरमध्ये उसाचा रस प्यायला, मी माझ्या मॅनेजरला सांगायचं उसाचा रस प्यायला जायचं, मी अण्णांना घेऊन, ती जाऊन पुढे त्या रसवंतीकडे सांगून टाकतो. आमचा मॅनेजर इतका शहाणा आहे, जाऊन सांगा विठ्ठल लहाने सर येणार आहेत. आता ते विठ्ठल लहाने सर येणार आहेत, फारच अडचणीचा विषय. लातूरमध्ये तुम्हाला माहिती आहे, असं मी रनिंग कुठं करतो, तर स्टेज ह्याच्यावर करतो सर, माझ्या टेरिसवर करतो. मी रस्त्याने रन पण करू शकत नाही, मला का समज मी आता मी रस्त्याने चालू पण शकत नाही. म्हणजे मी 10 पावलं चालू इथपर्यंत असं भेटतात मला, मी इतकी म्हणजे अडचण होऊन जाते, मी टेरिसवर रन करतो. मी दिसणार कसं एवढंच बघतो, लोकांना दिसलंच नाही पाहिजे. मग ते येणार रसवंतीगृहावर, त्यांना सांगितलं की ते बिचाराने सगळं तयारी करून ठेवली. त्या रसवंतीगृहावर गेलो, मस्तपैकी आम्ही ते रस पिला, आणि रस पिऊन झाला की मी शहाणा, अण्णा रसाचे पैसे द्या. एवढा चेंगट बाप मी जगात बघितलाच नाही. म्हणजे अण्णाकडे पैसे नव्हते, नाही कधी पैसे दिले नाहीत, आणि पैसे असताना पण बापाने पैसे कधी काढलेच नाही. पण मी शहाणा, अण्णा पैसे द्या. किती रेट लिहा, 500 रुपये. बाबू 500 रुपये उसाच्या रसाचे? अहो अण्णा, हा लातूरचा रस आहे, हा माकेगावचा नाहीये, द्या 500 रुपये. मी शहाणा, अण्णा खिशात हात घालायचे आणि रिकामा बाहेर काढायचे, पैसे नाही काढायचे होते खिशात, मोठे पैसे. मग शेवटचं अस्त्र अण्णांचं. आमच्या माईला अण्णा म्हातारे म्हणायचे, म्हातारे इथे लय किरकिर करायला लागेल, दे त्याला पैसे. बापाने पैसे काही दिले, माईला दे. मला माईचे पण पैसे नाही पाहिजे हो, बापाचे पण पैसे नाही पाहिजे, पण एन्जॉय करायचा ना. ह्याला किती पैसे लागतात, ह्याला किती श्रीमंती लागते, याला काहीच लागत नाही मित्राला, प्रेम लागतं, प्रेम. आणि हे प्रेम आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. किती मोठी गोष्ट आहे ही. किती पैसे खर्च करायचे याला. घरामध्ये गेल्यानंतर माय अण्णा बघा ठरलेलं असायचं की अण्णा इथे बसणार, अण्णाच्या उजव्या बाजूला मी बसणार, अण्णाच्या डाव्या बाजूला माझी बायको बसणार, माझ्या बायकोच्या डाव्या बाजूला माझी माया बसणार, माझ्या उजव्या बाजूला माझा मुलगा बसणार. मी 5 जण, मला एकच लेकरं आहे. असं जेवणार. जेवताना मी आणि माझी बायको समोर असणार, ठीक आहे. अण्णा येतं, माय येतं, आणि आम्ही दोघं, आम्हाला माहित असायचं की काय म्हणल्यानंतर अण्णा मायला भांडतात, हे माहित होतं लेकरं ना. मग एक खोडी सांगायची,
अण्णांची माईला माय अण्णाला भांडायची आणि माईच्या अण्णांना अण्णा माईला भांडायची आणि ह्या दोघांचे भांडण असले एन्जॉय करायचे. तुम्हाला काय सांगू काय नाही. म्हणजे आता तुम्हाला सांगतो ना मी, ह्याच्यातली जी मजा आहे ना ही जगात कुठेच नाही, कुठेच म्हणजे कुठेच नाही आहे. याला किती पैसे लागतात. एक दिवशी घरात गेलो, माझा बाप बहुतेक पूर्वीच्या काळामध्ये राजे होते, राजे महाराज असतील असं वाटतंय मला, कारण ना प्रत्येक गोष्ट टाईमवर कडक, नो म्हणजे नो, घड्याळ कळे ना, पण ती सगळी त्यांचं घड्याळ म्हणजे माझी माय. म्हातारे हे बघ, हे कटा इथं गेलाय, हे कटा इथं गेलाय, म्हणजे 9 वाजले का गं, माझी माय हो वाजले म्हणणार आणि मग बापाला 9 कळलं. एक दिवशी 9 वाजले होते, 9 वाजता मी जेवत असतो, संध्याकाळचा विषय आणि मला उशीर झाला. आमचं घर आहे ना, घर, त्या घराच्या समोर असा एक सोफा ठेवला मी दरवाजा समोर, त्या सोफ्यावर मी बूट घालतो. खूप मोठं घर आहे, 4400 स्क्वेअर फूटचं घर आहे आणि खूप माणसं आहेत माझ्याकडे, बाकी सगळे येणारे जाणारे. जरा आमचा मोठा परिवार आहे, आम्ही 3 भाऊ 4 बहिणी असा मोठा परिवार आहे आणि मी जरा मायबाप सोबत असल्यामुळे, माझ्यासोबत सगळी वर्ष असल्यामुळे सगळे येणार जाणं मोठं घर आहे माझं. मग ते अण्णा असे त्या सोफ्यावरून बसले, तिथे मी बूट घालतो. अण्णा काही दरवाजा उघडत नाही. त्या दिवशी बेल वाजवली, अण्णाने दरवाजा उघडला. अण्णाने दरवाजा उघडला की अण्णा इथे जा, उशीर का गेलास, मला भांडायला लागले. मी बापाला एक शब्द आयुष्यात कधी वाकडा बोललो नाही, कुणीच बोलू नाही. मला खरं सांग, कुणीच बोलू नाही. एकदा पण आयुष्यात अण्णाने मारलं तरी अण्णा का मारलं मी कधीच म्हणणार, कधीच नाही. अगदी आत्तापर्यंत म्हणजे मी 55-56 वर्ष होईपर्यंत बापाने रागवल्यास मी अण्णा तुम्ही का रागवल्यास पण कधी म्हणलो नाही आणि म्हणायचं नाही बाप असतो, त्यात काही प्रश्नच नाही आहे. तुम्हाला सांगतो अण्णा रागवत होते, पण मग रागवल्यानं जरा मला माइंड करायचं होतं, ते रागवल्यानं मला सिरियस घ्यायचं नव्हतं. म्हणून अण्णांना मी असा हात पुढे केला चिमटा काढायला. अण्णांना माहिती आहे मी चिमटा काढतो, मग मी हात असा पुढे केला की अण्णाने हात त्यांच्या अंगाला झटका दिला. अण्णाने ते हा असा झटका दिला खरा, पण अण्णांची दोन्ही माझ्या हातात आली, अण्णांची दोन्ही फिटली. तुम्हाला काय सांगा राजा, आता अर्धीच फिटली, पण बाप चिडचिड लागली नाही माझ्यावर आणि जे मारायला हात वर केला. पण मी कसं ऐकतो, बंग पळत गेलो स्वयंपाकघरामध्ये. माय तिथं होती, माईच्या पाठीमागे जाऊन लपलो आणि माईच्या कानात म्हटलं माय. तेवढ्यात अण्णा अशा हात करू आले माझ्या पाठीमागं. माय म्हणलं हे बघा अण्णा उगीच मला मारायला लागले. माईला काय सांगितलं, काय प्रसंग घडला ते, उगीच अण्णा मारायला म्हणल्यास मायची अण्णाला कच्च भांडायला लागली का नाही. तुम्हाला कळतं का, डॉक्टर लिकूर त्याला मारताय कसे, हे लिकूर किती आगाव आहे हे नाही सांगितलं. याला किती पैसे लागतात. अरे मित्रांनो, याला रिलेशन असं म्हणतात. ही रिलेशनशिप जी आहे ना, ही तुम्हाला एनर्जी देणारी गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मला माहित आहे काही लोकांनी त्याच्यासोबत तुम्ही नाही आहात, पण ज्याच्यासोबत तुम्ही आहात, तुमच्या आईला दररोज एक फोन करा. तुमचं कुठलाही सकाळी उठल्यानंतर एक पहिला फोन त्यांना करा, संध्याकाळी त्यांना एक फोन करा. तुम्हाला खरं सांगू, मी जेवढे भाषण केले ना सर, तर मी भाषणातला उठण्याच्या अगोदर माझ्या माईला एक फोन करायचो. माझी मायला काय माहित नाही, पण तिला फोन केला की माझं भाषण चांगलं होणार असं मला वाटायचं आणि तिला फोन करून भाषण सुरू करायचं. माईला मी खूप मिस करतो, एवढं सगळं मिस करतो. मी इमेजिनच करू शकत नाही मी काय मिस करतो. मी तुम्हाला हा पॉईंट सांगत होतो की आता हार्डली 1.5 वर्ष आपल्यात नाहीये, पण मी खूप एन्जॉय केलं जवळ लाईफ. आजही जेव्हा ती सोबत नसायची तिला एक फोन करायची. मी परदेशात खूप फिरणारा माणूस आहे, मी 6 वेळा प्रदेशात जातो वर्षामध्ये. तर परदेशात जाताना सर मी एक फ्लाईट मध्ये एक स्टॉप येऊन जायचं. लॉंग प्रवास मी कधी नाही करायचो. काय माहिती आहे का, तिला एक फोन करायचा. ते लॉंग प्रवास 16 तास प्रवास केला की मग माईला फोन राहायचा, कधी नाही तिकडे जायची, मग ती खूप परेशान होऊन जायची. मग त्याच्यामुळे मग माईला फोन करता येईल, मग मी कधी पण एक स्टॉप मध्ये घेतो कुठेतरी आणि दुसरं फ्लाईट घेऊन पुढे जातो आणि मग तिला एक फोन केला, इथपर्यंत पोहोचलोय का, इथपर्यंत पोहोचलोय, इथं आहे मी असं तिला म्हटलं ना, मग तिला खूप भारी वाटायचं. कधी कधी सोबत नसेल, बहिणीकडे वगैरे गेली असेल ना, तर तिला सकाळी फोन करायचो, माय काम आहे काही नाही ग, तुम्ही तुला सहज फोन केला, हो मला माहिती आहे माय, तुमचं झालं दर्शन, आता करा ऑपरेशन. तिनं जोडलं होतं हे, फोनवर दर्शन झालं, करा ऑपरेशन. मला खरं सांगू सर, गेली 1.5 वर्ष पण मी तिला दररोज फोन करतो. आता पण तिला मी दररोज फोन करतो. मला माहिती आहे ऍक्टिंग. मला खरं सांगू का, हे जे जगणं आहे ना, याला जगणं असं म्हणतात. ते पुन्हा सांगतो, कोणासाठी काय कमवायचं आहे, कोणासाठी काय कमवायचं नाहीये, काय आयुष्यामध्ये करायचंय, काय करायचं नाही, खरं शपथ सांगतो काही सोबत येत नाही. पण हे जे जगणं आहे ना, हे सोबत येतं. असं जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका वेगळ्या विश्वामध्ये आपण जगतो ना, याच्यावढी जगात कुठली शक्य नाहीये. म्हणून ना तुम्हाला खरं सांगतो, मी सांगताना असा हा प्रसंग आला होता की बायकोची चांगला व्हावा. मी सर माझ्या दररोज घरी जाऊन माझ्या बाईच्या घट्ट पकडायचो, तसं मी बायकोला पण घट्ट पकडतो आणि बायकोचा मी शब्दाने शब्द ऐकतो. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्हाला माहित नाही की नवरा बायकोचं नातं एवढं पवित्र नातं जगात कुठलंच नाही. ते जरा टिकवता आलं ना, त्याच्यावर सुखी मनुष्य जगात कुणीच नाही. आणि तुम्हाला सांगू का मी की घरात गेल्यानंतर जर माझ्या बायकोच्या किंवा माझ्या माईच्या
रेष चेहऱ्यावरची एक जरी ढळलेली असेल ना, मी पहिले जाऊन सॉरी म्हणायचो, दुगीने गळा पडायचं. काय करायचं आपलं, काय कारण काय असत नाही. पण ह्या सॉरीमध्ये एवढी मोठी शक्ती आहे ना, काय जगण्यातली मजा आहे तुम्हाला सांगतो मी. दिवसभर काम करा, थकवा येत नाही. 14.5 तास काम करून मी संध्याकाळी 10 वाजता पण फ्रेश असतो. त्याचं कारण आहे ना, की तुम्ही जगता, ह्याला जगणं असं म्हणतात. तुम्हाला आजार होत नाही, तुम्हाला कुठला त्रास होत नाही, ओके, आणि तुम्ही स्ट्रॉंग राहता, मेंटली स्ट्रॉंग राहता. आणि जेव्हा नवरा बायको घरात भांडणं करत नाही, तेव्हा घरात संपत्ती पण राहते. ज्या घरामध्ये नवरा बायको भांडणं करत नाही, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि ते 1 रुपया त्या घरातला 1 कोटीचं काम करतो. हे तुम्हाला मी बॉन्ड पेपर लिहून देतो. म्हणून ना, बायकांना काय वाटतं, नवऱ्याला काहीच कळत नाही, सगळ्याच बायकांना वाटतं. एक दिवशी माझ्या बायकोला म्हणलं, अगं तुला माहिती आहे का, माझ्याकडे ह्या जगात दिसत काय तुमची डिग्री आहे, मला कसं कळत नाही. अरे यार, लोक दीड महिना अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे येतात, मला कळत नाही, असं होऊ शकतं. आणि सगळ्या नवऱ्याला काय वाटतं, ह्या बायका उगीच काहीतरी बोलत राहतात. असं काहीच नसतं. नवऱ्यालाही तेच सांगायचं असतं, बायकोलाही तेच सांगायचं असतं. दोघांना मिळून संसाराचा काळा चालायचा असतो. कोणीतरी एक पाऊल मागे घ्यावं आणि कोणीतरी एक पाऊल पुढे जावं, म्हणजे संसाराचा काळा सुंदर चालतो. किरकिर केल्याचा काळा चालत नाही. आणि बघा, पुन्हा तुम्हाला सांगतो, सगळ्यांना सांगतो, घरात सुखी राहा. तुम्ही नवरा बायको सुखी राहा, तुमचे लेकरं सुखी राहतात. जर तुम्ही घरात भांडणं करायला लागले, लेकरं लहान असताना कळत नाही त्यांना कुणाची बाजू घ्यावी, ते डिस्टर्ब होतात. मोठेपणी जेव्हा ते बाजू घेतात, तेव्हा ते आणखी डिस्टर्ब होतात. आणि त्यांचं लक्ष अभ्यासात कमी लागतं आणि तुमच्याकडे जास्त लागतं. जेव्हा ते आणखी मोठे होतात, तेव्हा ते इसेंट्रिक होतात आणि ते यशस्वी होऊ शकत नाही. हा अभ्यास आहे मित्र, हा अभ्यास आहे. मी बिना अभ्यास आहे शब्द बोलत नाही. म्हणून तुम्ही कधीच चुकून सुद्धा बायकोवर भांडणं करू नका. आणि समजा करायची गरज पडलीच तर कसे करा. मला कधी प्रश्न विचारला, आवड लोक असतात माझ्या आयुष्यामध्ये. मला टीचर उभा राहायला, लहान सर खरं सांगा बरं मला, तुम्ही भांडणं करता की नाही करता. आपलं नाव विठ्ठल आहे, कुठं तर बोलायचं नाही, मी करतो. मग कसे करता करतो नुसतं म्हणलं, कसे करता. म्हणलं, मी जसे भांडण करतो तुम्ही पण तुमच्या बायकोवर भांडण करा. मी कसे करतो माहिती आहे, रात्री 2चा अलार्म लावायचा. रात्री 2चा अलार्म लावायचा. कितीचा? 2चा. सगळे लेकर झोपले की 2 वाजता उठायचं, भांडण करायचं. त्यात 2-3 फायदे. एक, लेकरासोबत भांडण होत नाही. 2 जास्त भांडण वाटत नाही. सांगतो हो करा, तर मी पण असं करतो. म्हणजे मी प्रॅक्टिकल गोष्टी बोलतो, मी प्रॅक्टिकल काहीच बोलत नाही. रिलेशन मेंटेन करा. आणि जेव्हा मला खरं सांगू, मला सरांनी पण सांगितलं की तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, तुम्हाला शपथ सांगतो, स्ट्रेस काढून टाका. मी तुम्हाला खरं सांगू का, की ना, जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करणं कधीच सोडून द्यायचं. पण जे आपल्या हातात आहे त्याचा विचार मोठा करायचा, ती माणसं मोठी होतात. ओके, कोलमडून जाणं, ती माणसं मोठी होत नाही. उलट ते नाही, त्याची शक्ती, ही माणसं मोठे होतात. आपल्या वडिलांचा आदर्श, आपल्या कुटुंबाचा आदर्श, आपल्या वर्दीचा आदर्श, असं काहीतरी ठरवा. आणि तुम्ही असा एक आदर्श निर्माण करा ना, की जेव्हा पुढचे लोक ट्रेनिंगला येतील तर प्रिन्सिपल सर दोघंही सांगतील, तिघही सांगतील की मागच्या बॅच मधले हे जे लोक होते ना, त्यांनी एक असा वेगळा आदर्श निर्माण केला, जो तुम्ही पण करायला पाहिजे. त्यामुळे शेवटचं 3 मिनिटं बाकी, म्हणजे शेवटचं तुम्हाला सांगतो मी. काय सांगतोय, काय झालं आता आपला शब्द, मुळाक्षर काय झालं, डीच्या आधी मला उजळणी करून द्या. पहिलं रिस्पॉन्सिबिलिटी. आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. दुसरं ई म्हणजे इजिबिलिटी. तिसरं काय, सी म्हणजे कन्सिस्टन्सी. मोठ्याने सांगा. कन्सिस्टन्सी. चौथं ओ म्हणजे ऑब्झर्वेशन. व्हेरी गुड. रिलेशनशिप. मला आता प्रॉमिस करा की तुम्ही तुमच्या कुटुंबाशी मी सांगितल्यासारखे रिलेशन ठेवणार. हात वर करा सगळेजण. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता हे तुम्ही विठ्ठलाला प्रॉमिस केलंय, मी देव आहे, प्रॉमिस म्हणलं की पाप लागतो. खरंच करा, त्यात खूप मजा आहे. म्हणजे खरं अगदी माझ्या हृदयातून सांगतोय, खरं तर मजा आहे. आणि शेवटचा विषय होता, दॅट इज डी म्हणजे डिसिप्लिन. डी म्हणजे डिसिप्लिन. हे मी सांगणार नाही, ते सांगणार. आपण डिसिप्लिन फक्त एवढंच की वेळेचं बंधन पाळा, प्रत्येक गोष्ट वेळेवर करा. आणि डिसिप्लिन मध्ये राहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही एक चांगला पोलीस कर्मचारी व्हा. पोलीस कर्मचारी चांगला एक पोलीस अधिकारी व्हा. एक चांगला पोलीस कर्मचारी, एक चांगला पोलीस अधिकारी यांच्याबरोबर एक चांगला भारत देशाचा नागरिक व्हा. धन्यवाद. डॉक्टर तात्याराव राणे इथं अंबेजोगाईला आता एक सध्या ओपडी काढतात महिन्याला एकदा. तर ते महिन्याला एकदा येतात. ते येणार ना, तर माझी माय दही लावायला होती. त्या दिवशी घरात गेलो सर, आणि भूक लागली होती.
घरात गेल्यानंतर मला काय होते, भूक लागते, मी फ्रीज उघडलं, भिंतीवर फ्रीज असेल माझ्या घरामध्ये, अख्खं दह्याने भरलेलं. आणि म्हणलं एवढं दही? आता बायकोला म्हणलं कल्पना एवढं दही? ती म्हणली दादा येणार आहेत ना रविवारी, मायने लावायला लावलं. आता माझी बायको म्हणजे माय म्हणाली असं कर तसंच होणार. ते त्याच्याबद्दल काय माहित नाही, ते तुम्ही इमेजिन करू, तुम्ही विचारच करू शकत नाही. मी एक पुस्तक लिहिलंय, मी देईन सगळ्यांना. आता त्याचे 4 टॉपिक बाकी आहेत ह्या नात्यावरती. मी तुम्हाला सांगतो ना की मग बायकोला काय बोलण्यात वाटत नसतो. माईने सांगितल्या विषय संपला. मग माईकडे गेलो, माय म्हणलं फ्रीज भरून दही कशाला लावलीस ग? मी तिला अरे गाडी घालतो, ती मला आवाज लावायची, कशाला लावली ग तू दही फ्रीज भरून? मला म्हणते माय माझं लिकरू रविवार आहे. अगं तुझं लिकरू रविवार येणार आहे मला माहित आहे. तिचं लिकरू म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने 68 वर्षाचा लिकरू, तिचं ही 90 वर्षाची. माय बघा नात बघा यांचं. आणि मग हो ग माझा पण भाऊ आहे आणि त्याला दही आवडते, मला माहित आहे ग माझी माय, पण फ्रीज भरून एवढं? माझ्या माईचं उत्तर बघा, माय माझं लिकरू एकटं घरी येत नाही, माझं लिकरू एकटं घरी येत नाही, त्याच्यावर खूप लोक येतात, मग सगळ्यांनी खाल्लं त्याला दही पुरायचं नाही म्हणून फ्रीज भर लावायला लावलं. त्याला माय म्हणतात, त्याला माय म्हणतात. हा विचार फक्त माय करू शकतो. माझा एक प्रामाणिक प्रश्न सगळ्यांना आहे. आईला माहित आहे की आपल्या लेकराला काय आवडतं, पण तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे तुमच्या आईला काय आवडतं? माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे. त्याला रिलेशनशिप असं म्हणतात. ओके, तुम्ही किती मोठे झाला, तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमच्याकडे किती गाड्या गोड्या आहेत, तुमच्याकडे किती नोकरचा काय, त्याला शून्य किंमत आहे. शून्य किंमत ह्या नात्याला आहे, ह्या रिलेशनला, त्या भावनेला किंमत आहे, माहिती का तुम्हाला? आणि त्या जे जगतात ना त्याला स्वर्गात जगणं असं म्हणतात, बाकी त्याला जगणं म्हणतच नाही, म्हणतच नाही. आणि हे जगता आलं पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला माहित असं की जसं माहिती, पण आता इथून पुढे जेव्हा केव्हा तुम्ही परत जाल तर आपल्या आईला आवडीची एक गोष्ट करून खाऊ घाला. खाऊ घाल. बघा आमच्या माईला ना ओल्या नारळाचा तुकडा आणायचा, ओल्या नारळाचा तुकडा. तुम्हाला सांगतो कुठल्याही कारणाने जर घरात नारळ फोडला असेल तर एक तुकडा माईनं खायपर्यंत फ्रीजवर असायचं, माईनं खायपर्यंत फ्रीजवर असायचं. जोपर्यंत ती खात नाही तोपर्यंत त्याला कोणी हात लावायचं नाही, कोणीच. किती मोठी गोष्ट आहे. बघा आम्ही गरीब होतो, प्रचंड गरीब होतो, साधं खात होतो, साधं आम्हाला तेलाच्या भाज्या मिळत नव्हत्या, आम्ही श्रीमंत झालो, देवाने भरभरून दिलं. आम्ही काही सोनं खात नाही हो, आम्ही सोनं खात नाही, पण आम्ही प्रेम खातो. आम्ही प्रेम पक्क खातो, प्रचंड भरभरून प्रेम खातो आणि त्या प्रेमात आम्ही जगतो आणि त्या प्रेमात जगता आलं पाहिजे. बघा गाड्या घोड्या घेतले, तुम्ही विमानाने प्रवास केले, तुम्ही 5 स्टार मध्ये जेवले, पिक्चर बघितला म्हणजे आनंद नाहीये, म्हणजे नातं नाहीये. नातं ते नातं आहे ज्या नात्याला मांडीवर झोपायचा आनंद घेता आला पाहिजे. मी 55 वर्षाचा होईपर्यंत दररोज माझ्या माईच्या मांडीवर झोपतो, दररोज. आणि त्यातली जी मजा आहे ना जगात कुठेच नाही यार, कुठेच म्हणजे कुठेच नाही. काय सांगू तुम्हाला मी आता, मला कधी बोर होत नाही सर, म्हणजे मी खुश असतो, नेहमीच खुश असतो. माहिती आहे का, मला असं वाटतं की आय डोंट नो, पण देवाने माझ्या पात्रपेक्षा पण जास्त दिलं असं मला नेहमीच वाटत असतं. कारण आपली कधीच मोठे स्वप्न होते, आजही नाही, उद्या नाही आहे. ओके, मी तुम्हाला आता बोलताना बोललो मी 3 हॉस्पिटल चालवतो, मी 4थं हॉस्पिटल एवढं मोठं बांधतोय की तिथे मी 250 डॉक्टरांना काम लावणार, एवढं मोठं हॉस्पिटल बांधतोय, 1 वर्ष काम सुरू आहे. ओके, आणि हे जेव्हा मी मला चिंता करून बघतो की मीच आहे का हा, एवढं सगळं भरभरून मिळालं आपल्याला. पण ना कधीतरी समजा काय करणारी बोर झाला ना, 2 माईच्या मंडळ झोपच, ती अशी हळूच केसासारखं घालायची. आजच्या या आपल्या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टर लाने साहेब, ज्यांनी आपल्या कार्याने लातूरची पताका देशात आणि जगभरात फडकवत ठेवलेली आहे, असे हे प्लास्टिक सर्जरीच्या क्षेत्रातील धुरंधर डॉक्टर लाने साहेब आपल्याला इथे आज वक्ते म्हणून लाभले. अतिशय ओघवत्या वाणीमध्ये त्यांनी जे काही जीवनाचे सार आहे ते कथन केले, ते सर्वांच्या अंतर्मनाला भिडले. आपण इथे ट्रेनिंग करता 9 महिन्यासाठी प्रशिक्षण करण्याकरता आले आहात. फिजिकल ट्रेनिंग बरोबरच आपल्याला मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणं, कणखर बनवणं आणि आपलं कर्तव्य करण्यास सक्षम बनवणं, हे सुद्धा आपल्या प्रशिक्षण केंद्राचे काम आहे.
आजच्या या डॉक्टर साहेबांच्या कथनामुळं आपल्याला जाणीव झाली असेल की पोलिसिंग म्हणजे नुसतं जुन्या काळात जे आपण समज आहे आपल्या जुन्या काळात जसं होतं तसं नाहीये. लोकांच्या भावना जाणून घेऊन आपले कर्तव्य करणं हे आता पोलिसिंग झालेलं आहे. रेकॉर्ड आपल्याला काय आहे हे आता व्यवस्थित समजलेलं आहे. आपल्या कर्तव्यात या रेकॉर्डचा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रेकॉर्ड जर आपण बनवलं तर आपण खरोखरच एक यशस्वी पोलीस अधिकारी होऊ. आपलं कर्तव्य करण्यास आपण इतरांपेक्षा अधिक सक्षम होऊ. नात्यातले बंध जोपासणे हे कर्तव्य करताना कसे गरजेचे आहे आणि यामुळे आपले कर्तव्यातली आपली क्षमता कशी काय वाढते हे डॉक्टर लारे साहेबांनी आपल्याला सांगितलं आणि ते खरोखर सत्य आहे. आम्ही सुद्धा डॉक्टर साहेब ठरवतो भांडायचं नाही पत्नीशी. एखादा महिना तो टिकतो पण त्या एक महिन्यात फार चांगलं वाटतं. परंतु आता आम्ही सुद्धा निश्चय करतो डॉक्टर साहेब की भांडायचं नाही. भांडण कोणाशीच भांडू नका. कोणाशीच भांडण नाही की मनस्थिती आपली चांगली राहते. आपल्या डोक्याला त्रास होत नाही. आपलं कर्तव्यात लक्ष लागतं. कोणाशी भांडलं काय केलं की ते विचार आपल्या डोक्यात येत राहतात आणि आपलं कर्तव्याकडे दुर्लक्ष होतं. आणि डॉक्टर साहेब आपण रनिंग करताना टेरेसवर रनिंग करता माझी आपल्याला विनंती राहील की एखाद्या दिवशी इकडे सुद्धा यावं जेणेकरून आपल्यासारख्या परिसराच्या स्पर्शाने आमच्या सारख्यांचं सोनं व्हायला मदत होईल. तर आपण राणे साहेबांना विनंती करूया की पुन्हा आपल्या अतिशय एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून आमच्यासाठी जर 3-4 महिन्यांनी 1 तास दिला तर फार पोलीस खात्याच्या दृष्टीने आमच्या वैयक्तिक लाईफच्या दृष्टीने पोलीस खात्याच्या दृष्टीने फार मोठं ते ठरेल डॉक्टर साहेब. आणि डॉक्टर मी सांगतो डॉक्टर साहेबांचं की डॉक्टर साहेबांच्या कार्य पाहून स्वर्गीय रतनजी टाटा जे मोठे उद्योगपती त्यांनी डॉक्टर साहेबांना नॅनो कार भेट दिली होती आणि डॉक्टर साहेबांच्या कार्याचा सन्मान केला होता. म्हणजे आज आपण समाजात पाहतो सर्वजण भौतिक सुखाच्या मागे धावतात आणि बाकी नात्यातले बंध विसरत चालतात. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या उदाहरणातून दाखवून दिलं की कसे काय बंध जोपासायचे आणि आपलं काम पण करायचं आणि आपल्या पुढे एक माहित नव्हतं हे आपल्याला की नात्यातले बंध जोपासल्याने ऊर्जा कशी मिळते हे खरोखर माहित नव्हतं. ते आज अनुभवातून डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने ते समजलं. आणि एवढा मोठा माणूस एवढा लो प्रोफाईल राहू शकतो हे फार मोठं आहे. तर डॉक्टर साहेब आपण इथे आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आले. आमच्या सर्वांच्या आयुष्याला थोडंफार टर्निंग देणार आपण सांगितलं.
खरोखरच याचा आम्ही यथायोग्य आमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात याचा आम्ही उपयोग करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदमी को मजबूत बनाता है, कठिन समय आदमी को मजबूत बनाता है, मजबूत आदमी समय को आसान बनाता है और आसान समय दोबारा आदमी को आलसी बना देता है. इसी प्रकार से सर आपने जो राह पकड़ी सत्य की राह, इसलिए आप इतने सक्सेसफुल इंसान हो गए सर. निश्चितच आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला अध्यापनामध्ये खूपच म्हणजे मी शब्दामध्ये ते मांडू शकत नाही सर. याचा खूपच आम्हाला फायदा होणार आहे. कारण की गुरु वो नहीं होते सिर्फ किताबें पढ़ाए, गुरु वो नहीं होते सिर्फ किताबें पढ़ाए, गुरु वो होते हैं जीवन कैसे जिए ये भी सिखाए. सर आपने बहुत अच्छी तरीके से सिखाया है सर जीवन को कैसे जीना है. यानंतर आपण नैतिक मूल्याची पण या ठिकाणी उल्लेख केला. तसेच या ठिकाणी म्हणू इच्छितो सर, आपल्या आजच्या मार्गदर्शनातून आम्ही खूप काही शिकलेलो आहोत. पढ़े लिखे रहने से अच्छा है पढ़ते लिखते रहना, पढ़े लिखे रहने से अच्छा है पढ़ते लिखते रहना. अनपढ़ वो नहीं जो पढ़ नहीं पाते, अनपढ़ वो नहीं जो पढ़ नहीं पाते, अनपढ़ वो है जो सीखना नहीं चाहते. आपके मार्गदर्शन से सर हमने बहुत कुछ सीखा है आज. यानंतर आपण सांगितलं सर आमचे वर्दीतले नाग, यानंतर आम जनतेवर लाठी हल्ला तर करणार नाही, पण निश्चितच सांगतो सर खुश करतील. कारण माऊलींचं मला एक कडवं आठवते सर, ज्ञानेश्वर माऊलींचं, कोणाही जीवाचा नागडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. या पृथ्वी तलावरचा प्रत्येक सजीव प्रत्येक जीव वंदनीय आहे, पूजनीय, आदरणीय आहे, हे आम्ही नेहमी लक्षात ठेवू सर. यानंतर सरांनी सातत्य सांगितलं, कन्सल्टन्सी. या ठिकाणी पण मी एक शब्द बोलू इच्छितो, सातत्य ठेवल्याशिवाय जीवनामध्ये काहीच निष्पन्न होत नाही. मॅन डज नॉट चेंज फ्युचर, मॅन डज नॉट चेंज फ्युचर बट मॅन चेंज द हॅबिट अँड हॅबिट चेंज द फ्युचर. यानंतर सरांनी त्यात हे पण सांगितलंय, संगती खूप महत्वाची आहे ऑब्झर्वेशन मध्ये. कारण कवी तुलसीदासाचा एक कडवा आहे, ज्ञानी को ज्ञानी मिले होवे दो दो बात, ज्ञानी को ज्ञानी मिले होवे दो दो बात, गधे को गधा मिले होवे दो दो लात. तो संगत अपने ऊपर निर्भर करती है, जैसी संगत वैसी रंगत मिलेगी आपको. यानंतर सर रिलेशनशिप या शब्दावरती आपण खूपच असं मार्मिक शब्दामध्ये कौटुंबिक नातं सांगितला. त्या ठिकाणी मी असं म्हणू इच्छितो, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे अभंगाचं एक वाक्य आहे, मायबाप केवळ काशी, मायबाप केवळ काशी, तेने न जावी तीर्थासी, कुंडलिके काय केले, अवघे परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान, हृदयी नारायण साठवणी, तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे, तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे. तर निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक वातावरण चांगलं ठेवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. यानंतर शेवटचं सांगितलं सर आपण डिसिप्लिन, कारण डिसिप्लिन नाही तर आयुष्यामध्ये काही जगण्याला अर्थच नाही. डिसिप्लिन लाइक्स डिसिप्लिन मीन्स जीरो डिफेक्ट लाइफ है. और आखिरी बात मैं ये कहना चाहूंगा कि हम यहाँ पर इस पृथ्वी पर अच्छाई के लिए नहीं आए हैं, हम इस पृथ्वी पर अच्छाई के लिए नहीं आए हैं, हम इस पृथ्वी पर आनंद के लिए आए हैं. और आनंद तभी आएगा, आनंद कभी भी अच्छाई के साथ नहीं आता, आनंद हमेशा सच्चाई के साथ आता है. इसलिए सच्चे रहने की कोशिश कीजिए. यानंतर सरांचं असं एवढं मोलाचं मार्गदर्शन होतं, यातून आम्ही बरंच काही शिकलो. पुढील आयुष्यामध्ये याचा आम्हाला भरपूर फायदा होईल. सरांच्या मार्गदर्शनाला मी पुनश्च एकदा कोटी कोटी नमन करतो आणि आपल्या कार्याला पण मी मानाचा मुजरा करतो सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळवाल लातूरचे अविनाशी बारगल सरांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय बारगल.